हॅलो ऑल, वेलकम ऑल ऑफ यू टू द विदर्भ बायस प्लॅटफॉर्म. आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि कालच नुकती तुमची राज्यसेवेची ॲड पडली आहे, तर त्याच्यामुळे सगळीकडे अशी चहल पहल चालू आहे. आणि कंबाईनमध्ये पण आता खूप जास्त उत्स्फूर्त असा एनर्जी आहे की आमची पण डेट येणार आहे आता. आणि जी प्रेडिक्टेड ऑलमोस्ट आहे की तुमची पण जी डेट आहे ही संयुक्तवाल्यांची जुलैच्या एंडिंगला किंवा फार तर ऑगस्टच्या पहिल्या वीकमध्ये, फार तर मी असं म्हणत आहे. ठीक आहे. सो सगळेजण आता अतिशय जास्त जोमात आहे आणि उत्साहात आहे. आणि ही एनर्जी जी आहे ही आपल्याला कुठेतरी खूप चांगल्या डायरेक्शननी टर्न करायची. ठीक आहे. आतापर्यंत तुम्ही खूप छान अभ्यास केला, तुम्ही नेहमीच छान अभ्यास करता, तुम्ही PYQ ॲनालिसिस करता, तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही टार्गेट्स कंप्लीट करता, तुम्ही सगळं व्यवस्थित करता, तुम्हाला नॉलेज आहे, तुमच्याजवळ रिसोर्सेस आहे, सगळ्या गोष्टी. पण नेहमी कॉमन येणारा माझ्याजवळ प्रश्न असतो नेहमी. मग ते फ्रेशर्स असतील किंवा ज्यांनी 3-4 वर्ष अभ्यास केला असतील ते पण सुद्धा येऊन एकच प्रश्न माझ्याजवळ येऊन नेहमी विचारतात, मग मॅडम रिव्हिजन मारायची कशी? ठीक आहे. म्हणजे जे तुम्हाला टॅगलाईन किंवा थंबनेलवरून कळलंच असणार की हा जो इतका महाराष्ट्राचा पूर्ण कॉमन प्रश्न आहे की मॅडम कुठलाही विषय कुठलाही असो, आता मी इथे भूगोलावरून तुम्हाला स्पष्ट करून दाखवणार आहे की रिव्हिजन नक्की मारायची कशी. ठीक आहे. त्याचा कसा ट्रेंड असतो की ठीक आहे. पण हा जो प्रश्न आहे, कारण बरेचसे लोक काय ना त्यांना रिव्हिजन मारायचा कंटाळा येतो आणि रिव्हिजनशिवाय आपली एक्झाम निघणार नाही. कारण कंबाईन जी एक्झाम आहे जी आता तुम्हाला खूप चांगला आणि गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट पाहिजे आहे. म्हणजे आपल्याला 60 मिनिटांमध्ये, जे की ॲक्च्युली 60 पण नसतात, 55 मिनिटांमध्ये आपल्याला 100 प्रश्न, म्हणजे हार्डली सेकंड्स आपल्याला लागले पाहिजे काही प्रश्नांना, त्यावेळेस जाऊन आपण तिथपर्यंत पोहोचणार आहे. मग यासाठी काय गरजेचं आहे? दोनच गोष्टी. एक म्हणजे तुमची रिव्हिजन खूप जास्त स्ट्रॉंग पाहिजे, कमी मटेरियल, मिनिमलायझेशन ऑफ द स्टडी, आणि त्यातल्या त्यात तुम्ही एकदम प्रोडक्टिव्ह, म्हणजे आयोगाचा ट्रेंड ओळखून तुम्हाला त्याच्यावरती जास्तीत जास्त रिव्हिजन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्याचबरोबर तुमची PYQ प्रॅक्टिस. ह्या गोष्टी जर तुम्ही 2 करून घेतल्या तर मला असं वाटतं की कुठलीच एक्झाम आणि कुठलीच म्हणजे जो तो एक न्यूनगंड असते तुमच्यामध्ये की अरे बापरे रिव्हिजन व्हायची आहे, नुसतं वाचत राहणे याला अभ्यास आपण म्हणू शकत नाही. तर ठीक आहे. तर आज लेक्चरच्या शेवटपर्यंत तुम्ही जर थांबलेत तर तुम्हाला कुठलाही विषय असो, मी आता भूगोलाचं घेतलंय म्हणून असं नाही, कुठलाही विषय असो तो कसा तुम्हाला रिवाईज करायचा हे शेवटपर्यंत तुम्हाला कळलेलं असेल. ठीक आहे. चला मग आपण आता थेट डायरेक्ट याला विषयाला हात घालू. आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय करणार आहे, तर मी तुम्हाला एक क्वेश्चन पेपर, जो आयोगाचाच डायरेक्ट क्वेश्चन पेपर मी तुम्हाला घेतलेला आहे की जेणेकरून तुमची रिव्हिजन पण व्हावी आणि रिव्हिजन कशी करावी हे पण तुम्हाला कळावं. ठीक आहे. बरेच वेळा ॲनालिसिस कसं करायचं किंवा रिव्हिजन कशी करायची हा प्रश्न असतो, आणि आपण करतोय का बाबा, ते करतोय ते बरोबर आहे का, हा पण प्रश्न असतो. साहजिक आहे ते असणं. तर त्यासाठी आता मी तुम्हाला 2018चा डायरेक्टली मी तुम्हाला पेपर घेतलेला आहे आणि तिथनं आपण आता डायरेक्ट स्टार्ट करू. ठीक आहे. तर तुमच्यासमोर पेपर असणं मला अपेक्षित नाही, फक्त तुम्ही व्यवस्थित ऐका. जर तुमच्याकडे पेन आणि जर पेपर असेल तर त्याच्यामध्ये मी जे लॉजिक सांगेल किंवा जर मधामधात जर मी काही ट्रिक सांगेल किंवा जर मी त्याच्यामध्ये जर म्हणेल की हा मुद्दा इथे हायलाईट करून ठेवा, तर तेवढं फक्त तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. म्हणजे एकदम असं ब्लँक बसू नका, हातात फक्त तेवढं, बाकी इन्फॉर्मेशन डेटा जी आहे ती तुम्ही लिहायची नाही. याची PDF मी तुम्हाला देते. ओके. चला स्टार्ट करायचं मग आपण आता. बघा आता हा पेपर आपण डायरेक्टली मी कुठला पेपर लावलेला आहे तर 2018चा पेपर लावलेला आहे. ठीक आहे. जो गट ब 2018 प्रिलिम्स पूर्वचा पेपर आहे. आपण नेहमी जे ट्रेंड असतो ॲनालिसिसचं किंवा जे रिव्हिजन करायची असते ती कुठनं करायची, तर मी नेहमी मुलांना सांगते, एक मिनटं मला पेन घेते मी. तर मी नेहमी मुलांना काय सांगते की 2018, ठीक आहे, ते तुम्ही काय करायचं आहे तर 2023. ठीक आहे. 2018 ते 2023 यामधलं पूर्ण, म्हणजे या वर्षांत त्याच्या आधीचं फार नाही केलं तरी चालतं. हे जे नवीन ट्रेंड आहे 2018 ते 2023 याच्यामधले सगळे प्रिलिम्स, मग त्याच्यात राज्यसेवा पण येतं आणि त्याच्यामध्ये कंबाईन B, कंबाईन C हे पण येतं. याच्यात सगळे प्रिलिम्स, त्यातल्या त्यात सगळे मेन्सचे पेपर्स तुम्ही जर ॲनालिसिस केले, सगळे प्रिलिम्स सगळे मेन्स. ठीक आहे. मग मेन्समध्ये राज्यसेवेचे पेपर्स तुम्ही एकदाचे गहाळी केलेत तरी चालते, जर तुमचं फोकस जर सपोज कंबाईन असेल तर. याच्यामधले 2018 ते 2023 तुम्हाला सगळे प्रिलिम्स चे पेपर्स ॲनालिसिस करायचे आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला मेन्सचे पण करायचे आहे. तर मी तुम्हाला हळूहळू स्टेप बाय स्टेप तुम्हाला कळवते. ठीक आहे. तर आपण हा कुठला पेपर घेतलेला आहे तर
2018चा पेपर घेतलेला आहे. ठीक आहे, एक मिनिट. ठीक आहे, पहा आता त्यांनी पहिलाच जो प्रश्न टाकलेला आहे तो प्रश्न काय आहे की महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल मॅडम हा किती जास्त सोपा प्रश्न आहे, ह्याच्यात तर काहीतरी ॲनालिसिस सारखं पण नाही आहे, तर सगळ्या महाराष्ट्राला पाठ आहे मॅडम, मग याच्यामध्ये काय एकदम म्हणजे असे याला बोनस मार्क्स टाईप क्वेश्चन्स म्हणतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी आयोगाला 2018चा हा पेपर आहे गट ब प्रिलिम्सचा. आता याच्यामध्ये आयोगाला तुम्हाला माहिती आहे की तुमच्या सगळ्यांचं हे पाठ आहे. काय आपलं पाठ असतं की 1 मे 1960ला काय आहे तर स्वतंत्र महाराष्ट्राची स्थापना आहे, बरोबर. मग 1 नोव्हेंबर 1956ला आपल्याला माहिती आहे की द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आपल्याला हेही माहीत असतं की भारताच्या क्षेत्रफळापैकी महाराष्ट्र किती आहे तर 9.36, म्हणजे संपूर्ण भारत जर 100% असेल तर 9.36 काय आहे तर त्यापैकी महाराष्ट्र आहे. पण जर लोकसंख्येच्या बाबतीत विचार केला आपण तर मात्र किती आहे तर 9.29. ठीक आहे, इतकं. ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होण्याचं कारण आहे का नाही. आणि आपल्याला त्याचबरोबर हे पण माहीत असतं की 3,07,713 किलोमीटर चौरस किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर, त्याला तुम्ही असं लिहिता चौरस किमी. ठीक आहे, इतकं काय आहे तर क्षेत्रफळ आहे. पण त्यांनी कशामध्ये विचारलेलं आहे तर त्यांनी विचारलेलं आहे लाख हेक्टरमध्ये. ठीक आहे, आता पहिली गोष्ट तर या ठिकाणी आता काय अपेक्षित आहे आयोगाला की एवढा सोपा प्रश्न त्यांनी विचारणं अपेक्षित आहे का, म्हणजे तुमच्याकडून त्यांना काय पाहिजे आहे तर तुम्ही जर अधिकारी बनणार आहात तर तुम्हाला ॲटलिस्ट कन्व्हर्जन आलं पाहिजे. ठीक आहे, कन्व्हर्जन आता हे कशात कामात येईल मॅडम तर कन्व्हर्जन नेहमी तुम्हाला कामात येतात तुम्हाला सायन्समध्ये, म्हणजे विज्ञान या विषयामध्ये देखील तुम्हाला काय आहे तर कन्व्हर्जन आहे. ठीक आहे, कन्व्हर्जन रेट विचारतात, त्याच्यामध्ये याच्यातून त्याच्यात कन्वर्ट करा, त्याच्यातून त्याच्यामध्ये. आता चौरस किमीचा आपल्याला हेक्टरमध्ये कन्वर्ट करायचा आहे, हा विज्ञानाच्याही कन्व्हर्जनचा भाग होतो. त्याचबरोबर तुम्हाला मॅथ्समध्ये पण कन्व्हर्जन असतात, म्हणजे गणितामध्ये पण तुम्हाला याच्यातून त्याच्यात कन्वर्ट करावं लागतं. किलोमीटर पर अवरचं किलोमीटर पर अवर जर मीटर पर सेकंद. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागतं. किंवा जर तुम्हाला कॅलरी असेल दिलेली तर मग त्याचा तुम्हाला जूलचं कॅलरीमध्ये हे कन्वर्जन असतं. तर या ठिकाणी तुम्हाला विज्ञानामध्ये, मॅथ्समध्ये आणि त्याचबरोबर आता भूगोलामध्येही त्यांना आता काय अपेक्षित होतं तुमच्याकडून की तुम्ही अधिकारी आहेत तर तुम्हाला कन्वर्जन येतं का. ठीक आहे, आता त्यांनी इथे आता या तुमच्या सुदैवानी म्हणा की त्यांनी काय केलेलं आहे की जवळपास आकडे जे दिलेले आहेत इथे 260, इथे 207, इथे 318, म्हणजे जवळपासही त्याच्या आजूबाजूला फिरकणारे नाही दिलेले आहे. म्हणून तुम्ही डायरेक्टली ऑप्शन हा मारू शकता या ठिकाणी. ठीक आहे, की ठीक आहे बाबा इथे आकडे पाहिल्यासारखे वाटते 307 आणि 70. ठीक आहे, पण जर समजा असं झालं असतं की त्यांनी याच्यातच जर सगळीकडे जर त्यांनी 307, 70 असं पॉईंट लाख हेक्टर असं मग पॉईंटनी जर शिफ्ट केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं. ठीक आहे, हे या ठिकाणी शिकणं महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला याचं मी तुम्हाला कन्व्हर्जन रेट तुम्हाला येणं अपेक्षित आहे. हेक्टरमध्ये कसं, एकरमध्ये किती, 1 हेक्टर म्हणजे किती हेक्टर, मग लाख हेक्टरमध्ये चौरस किलोमीटरचं कसं कन्व्हर्जन आहे ते या ठिकाणी त्याला अपेक्षित होतं. तर ते आपण बघून घेऊ. बघा एक मिनिट, जस्ट अ मिनिट. बघा आता हे मी तुमच्यासाठी लिहून आणलेलं आहे याच्यासाठी, कारण की तुम्हाला जे ॲनालिसिस करायचं मी नेहमी मुलांना सांगते की ॲनालिसिस करताना कसं ॲनालिसिस करायचं आहे की तुम्हाला ॲनालिसिस कसं करायचं आहे ऑलवेज स्वतःच्या हाताने त्या ठिकाणी लिहायचं आहे. जोपर्यंत तुम्ही आयोगाची डायरेक्ट प्रश्नपत्रिका घेत नाही आणि त्याच्यावरती तुम्ही स्वतः हाताने लिहत नाही तोपर्यंत ती तुमची नोट्स होत नाही, तुमच्या हाताखालून ते जात नाही, तुमच्या नोट्स त्या बनत नाही, तुमच्या डोळ्यांनी ते बघितलं जात नाही. त्याच्यामुळे तुमचा रिझल्ट जो आहे तो यायला लेट होतो. त्याच्यामुळे नोट्स काढायच्या का या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला आताच मिळालेलं आहे, ते म्हणजे हो. रिव्हिजन कशी करायची लेक्चरच्या एंडला तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे, नोट्स कशा काढाव्या तर PYQचा ॲनालिसिस करताना त्याच्या
त्याच्यावरती तिथेच लिहिणे आणि PYQचं डायरेक्टली पेपर घेणे. एक्सप्लेनेशनचे बुक्स असतात त्याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही, पण ती त्यांनी बनवलेलं दुसरंच पुस्तक आहे ना एक प्रकारे, संदर्भ साहित्यच झालं ते, कारण की ते त्यांच्या भाषेत त्यांच्या अक्षरात लिहिलेलं आहे, आपण त्याच्यावरती काहीच काम नाही केलं आहे. मग परत आपण ते वाचून आपला रिझल्ट हे होईल. सो आपल्याला तिथे आयोगाचा पेपर डायरेक्टली लिहायचा आणि त्याच्यामध्ये ब्लँक पेजेस ॲड करायचे किंवा आजूबाजूला जी जागा असते कोरी तिथे लिहायचं स्वतःच्या हाताने आणि ते पेपर्स जे आहे त्याची रिव्हिजन करायची. रिव्हिजन आपण काय करतो, नेहमी आपण पुस्तकांची रिव्हिजन करतो. आपण नेहमी रिव्हिजन करताना प्रश्नांची रिव्हिजन केली पाहिजे, त्याच्या ॲनालिसिसचं रिव्हिजन केलं पाहिजे, तर जाऊन आपल्याला एक्झाम निघेल, कारण आपली एक्झाम प्रश्नांची आहे. बरोबर. तर पहा आता या ठिकाणी सांगते मी तुम्हाला, 1 चौरस किलोमीटर, 1 चौरस किलोमीटर म्हणजे किती हेक्टर. आता आपण हे बघू, एक चौरस किलोमीटर म्हणजे किती हेक्टर, तर 100 हेक्टर. किती? 100 हेक्टर. आलाय तुमच्या लक्षात? 1 चौरस किलोमीटर म्हणजे किती हेक्टर, तर 100 हेक्टर. ठीक आहे. पण आपल्याला त्यांनी किती म्हटलेलं, किती आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे, तर 3 लाख. हे बघा इथे आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. बरोबर. मग हे इतके चौरस किलोमीटर आहे, आपल्याला हे माहीत आहे, पण आपल्याला कशामध्ये पाहिजे, हेक्टरमध्ये, ते आपल्याला माहीत नाही. म्हणून आपण त्या ठिकाणी काय घेतो, एखादे एक्स सपोज केला आपण. मग आपल्याला जर हे एक्स काढायचं आहे, म्हणजे 1 चौरस किलोमीटर म्हणजे जर 100 हेक्टर होत असेल तर 3,07,713 चौरस किलोमीटर म्हणजे किती, तर आपण या ठिकाणी काय करतो, याचा तिरकस गुणाकार करतो. बरोबर. मग त्याच्यावरती आन्सर काय येतं, काय आन्सर येतं बघा, 1 मिनिट बघा, त्याच्यावरती आन्सर काय येतं, 3,07,000, कारण की आता त्याला आपण 100नी गुणलेलं आहे. बरोबर. तर 713 आणि त्याच्यात 100नी गुणलं म्हणजे इतकं. हे काय झालं आता, हे झालं आहे पूर्णतः हेक्टरमध्ये, कारण आपण कशामध्ये काढलेलं आहे, तर फक्त चौरस किलोमीटर म्हणजे स्क्वेअर किलोमीटरचं हेक्टरमध्ये काढलेलं आहे. बरोबर. पण आपल्याला त्यांनी ऑप्शनमध्ये कशामध्ये दिलेलं आहे, तर लाख हेक्टर, म्हणजे आता ह्या हेक्टरचं आपल्याला लाख हेक्टरमध्ये करायचं आहे. आता तुम्हाला एवढं तर सोपं माहिती आहे की एका लाखावर किती शून्य असतात, 5. मग 5 घरं इकडे शिफ्ट करा. मग 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 307.7. हे काय झालं, लाख हेक्टर. आलंय तुमच्या लक्षात? आहे सोपं. आता तुम्हाला हे फक्त कन्व्हर्जन रेट आता नेहमी अजून परत दुसरीकडे यूज करायचा असेल किंवा आता तुम्हाला हे समजणे या ठिकाणी अपेक्षित आहे. तो खूप सोपा प्रश्न होता मॅडम, तिथे ऑप्शनही तसे सेट होते त्याच्यामुळे तसं झालं, पण तुम्हाला त्या ठिकाणी आयोगाला अपेक्षित होतं की तुम्हाला कन्व्हर्जन रेट यावा. आलंय तुमच्या लक्षामध्ये? चला आता आपण पुढे जाऊ. हां, झाला हा प्रश्न क्लिअर. चला आता आपण हळूहळू अशाच पद्धतीने काय करणार आहे, तर तुमचं सगळे टॉपिक्स कव्हर करणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळणार की याच्यामध्ये काय अपेक्षित आहे, तुमच्या स्वतःच्या हाताने तिथे तुम्हाला क्रिएट करावं लागणार आहे. बरोबर. आता हा प्रश्न बघा, सॉरी बघा, ह्या प्रश्नामध्ये त्यांनी काय विचारलं आहे बघा, की कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर रिकामी जागा किलोमीटरने कमी झाले. आता हा एकदम साधा प्रश्न आहे, पण याच्यामध्ये एक मिनिट, याच्यामध्ये बघा की समजा मी मुलांना नेहमी सांगते, आता तुमच्याजवळ पेन असेल, पेपर असेल, तुम्ही लॉजिक्स लिहून घ्या, काही ट्रिक्स लिहून घ्या, काही तुमचा अप्रोच आहे तो लिहून घ्या ॲनालिसिसचा. मी नेहमी मुलांना सांगते की आता तुम्ही कोकण रेल्वे 2018च्या पेपरमध्ये असल्यामुळे आपण आता कोकण रेल्वेवरती फोकस केला, आपण आता ती पाठ करू, कारण आपल्याला ते सिलेबसमध्ये आपल्याला कळलं की याच्यावरती प्रश्न असतात, हे महत्त्वाचा टॉपिक आहे आणि तो प्रकल्पही अतिशय महत्त्वाचा होता. ठीक आहे. तर कारण अतिशय खूप म्हणजे कठीण होतं ते कन्स्ट्रक्ट करणं. तरी मुंबई ते कोचीन म्हणजे त्याच्यामध्ये जवळपास महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि त्याच्यानंतर केरळपर्यंत कोकण रेल्वेचा पूर्णतः प्रवास आहे. म्हणजे 738 किलोमीटर पूर्णतः भारतात, तर 378 किलोमीटर कशामध्ये आहे, तर महाराष्ट्रामध्ये त्याची लांबी आहे. तर इतका मोठा पल्ला तो आहे, तर ते इम्पॉर्टंटच होतं. पण तरी त्यांनी विचारलं काय, की मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर किती किमीने कमी झाले. आता ज्यावेळेस पहिल्यांदा असा प्रश्न येतो, फॅक्च्युअल प्रश्न, तेव्हा आपण गोंधळून जायचं नाही आणि आपल्याला जर वाटलं की आपले अटेम्प्ट्स कमी होत आहे आणि एक्झॅक्ट माहिती असेल तर नॉलेजनीच पहिले जायचं. पण जर नसेल माहिती तर मी माझ्या मुलांना नेहमी सांगत असते की जेव्हा 1 लाइनर फॅक्च्युअल क्वेश्चन आलेला आहे आणि फक्त आकडे दिलेले आहे आणि आकड्यांमध्ये कुठेच संदर्भ लागत नाही
किंवा असा बाउन्सर प्रश्न जर आलेला असेल तर तिथे लिहून घ्या तुम्ही लॉजिक. ऑप्शन नंबर 1 मारून यायचं. जर तुम्हाला माहिती नाही आहे, तुमच्या नॉलेजनी सुटत नाही आहे, तुमचे अटेम्प्ट कमी झालेले आहे आणि रॅन्डम प्रश्न आलेला आहे आणि फक्त आकडे आहे दिलेले, वन लाइनर आहे, फॅक्च्युअल प्रश्न आणि त्याच्यामध्येही आकड्यांमध्ये मोर स्पेसिफिकेशन गेलेलं नाही आहे, म्हणजे पॉईंट नंतर अजून खूप त्यांनी स्पष्टीकरण केलेलं नाही आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही जनरली ऑप्शन नंबर 1 टिक करून याल. तर सपोज जर आपल्याला पहिल्यांदा हा पेपर आला असता, आता आपण नॉलेजनी सोडवतोय, तर मी 513 मारून आले असते. ठीक आहे. आता हे तुम्ही साईडनी लिहिणं अपेक्षित आहे. हे कशावरून? तर मॅक्झिमम मल्टिपल ज्यावेळेस सगळे पेपर अनालिसिस झालेले आहेत त्यावेळेस ह्या निघालेल्या काही ट्रिक्स आहे, ज्या 80% लागतात, 100% खऱ्या आहेत मी असं म्हणत नाही. पण ज्यावेळेस आता पर्यायच उरत नाही मॅडम, मग त्यावेळेस काय करायचं? इतकी रिव्हिजन केली मॅडम पण झालं नाही, तर त्यावेळेस आता आपल्याला हा प्रश्न आलेला आहे, आपल्याला कळलं. आता आपण काय करायची? कोकण रेल्वे भूगोलामधून कोकण रेल्वे उचलायची आणि या ठिकाणी आता पूर्णतः छान लिहायची आणि त्याच्या थ्रू आपल्याला आपण काय करायची? तर रिव्हिजन करायची. हे काय झालेलं आहे? याला म्हणतात रिव्हिजनची पद्धत, याला म्हणतात नोट्स काढण्याची पद्धत. ठीक आहे. आता आपण बघू की कोकण रेल्वे विषयी आता आपण थोडंसं बघू आणि जे की काय करायचं? स्वतःच्या हातानेच तिथे पेजवर लिहायचं. आता पुस्तकामध्ये तर सगळंच दिलेलं आहे, मटेरियलमध्ये पण सगळं दिलेलं आहे, स्पष्टीकरणाच्या पुस्तकात सगळं आहे, पण ते त्यांचं मटेरियल आहे, आपलं मटेरियल आहे का? ते नाही. म्हणून आता स्वतःच्या हाताने जेव्हा लिहाल तेव्हा तुमचे रिझल्ट्स येणार आहे. बघा, सांगते मी तुम्हाला. आणि मी इथे लिहून का आणलेलं आहे तुमच्यासाठी? की तुमचा वेळ वाचावा. ठीक आहे. ते थोडंसं तुम्हाला ब्लर दिसतही असेल तरी मी तुम्हाला समजून सांगते. बघा, इतकं तुम्हाला दिसत असेल पण तरीही ही PDF जी आहे मी तुम्हाला टेलिग्रामला पाठवायला लावते. ठीक आहे. आता नोट्स काढताना कधीच नोट्स, आता मी तुम्हाला हे प्रिंटेड देऊ शकली असती, पण नोट्स काढताना कधीही हँड रिटनच असल्या पाहिजे. त्या ठिकाणी तुम्ही एका लाईनमध्ये लिहिणं म्हणजे नोट्स काढणं नव्हे. इव्हन तुम्ही आता हा जो पेपर आहे असा, तर हा पेपर डायरेक्टली पेपर उचलायचा आयोगाचा आणि याच्यामध्ये पेजेस ॲड करायचे. हे जे असे ब्लँक पेजेस असतात या ठिकाणी स्वतःच्या हाताने लिहायचं. कोकण रेल्वेविषयी पुस्तकात वन लाइनर असेल ते बघायचं नाही, स्वतःच्या हाताने लिहायचं आणि त्याला बॉक्सेस आणि फ्लो चार्टच्या माध्यमातून नोट्स काढायच्या. ठीक आहे. आता जसं पहा, इथे कोकण रेल्वे आपण लिहिलेली आहे. ठीक आहे. मग याच्याबरोबर आपण म्हटलं की त्यांना कोणत्या कोणत्या स्टेटमधून जाते बाबा ती? तर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळमधून ती जाते आणि रोहा ते मंगलोर तिचे पूर्ण स्टेशन आहे. मग तिची टोटल लांबी 738. ठीक आहे. आणि महाराष्ट्रातली लांबी 378 किलोमीटर आहे. टोटल तिचे 72 आहे, तर महाराष्ट्रामध्ये 34 तिचे स्थानक आहे. तर असे बरोबर इकडे बाण करून तुम्ही हे दिलं. मधात तुम्ही काय केला? गोलाकार केला कोकण रेल्वे. मग त्याच्या आता तुम्ही डायमेन्शन्स लिहत आहे, तुमच्या हाताखालूनही जात आहे, तुमची रिव्हिजन पण होत आहे. मग पूर्ण भूगोलाचं पुस्तक वाचणार का आपण त्याच्यासाठी? नाही. किंवा पूर्ण पॉलिटीचं पुस्तक वाचणार का आपण एखाद्या प्रश्नासाठी? नाही. ते टॉपिक करत करत एक एक मार्क तुम्हाला पदरात पाडायचा आहे. याला म्हणतात रिव्हिजन आणि नोट्स. यांनी येतात तुमचे रिझल्ट्स. ठीक आहे. चला, मग त्याच्यामध्ये आता आपण जनरल मग त्याची गोष्ट आणि हे करून घ्यायचं, इन्फॉर्मेशन लिहून घ्यायची आणि लक्षात ठेवायचं. मग नेक्स्ट पेपरमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होतो. ते तिथे तुम्हाला प्रत्येक पेपरची PDF स्वतः बनवायची. ठीक आहे. आता 2022 पासून 100% हिचं विद्युतीकरण झालेलं आहे. 26 जुलै 1990ला तिची स्थापना आहे आणि 26 जानेवारी 1998ला ती प्रकल्प काय झालेला आहे? तो पूर्ण झालेला आहे. ह्या दोन्ही डेट्स महत्त्वाच्या आहे, ज्या तुम्ही लिहून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. आता याचं भाग भांडवल, जे त्याच्यामध्ये कसा खर्च कोणी कसा केला, हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. याच्यामध्ये जर महाराष्ट्राचा विचार केला, महाराष्ट्राचा 22% वाटा आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. येत्या एक्झाम्समध्ये विचारला जाऊ शकतं. आणि जो केंद्र सरकारचा तो 51% आहे आणि कर्नाटकचा जो आहे तो, कारण की तेवढ्या स्टेटमधून ती जाते, ती 15% आणि गोव्याचा 6%. म्हणजे मॅक्सिमम जो इन्व्हेस्टमेंट खर्च जो आहे तो कोणाचा आहे? तर केंद्राचा 51% आणि 22% महाराष्ट्राचा. ठीक आहे. आलं तुमच्या लक्षात. आणि त्यांचे अध्यक्ष कोणते? तर श्री ई श्रीधरन. ठीक आहे. आता पहा, आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त अजून इम्पॉर्टंट गोष्ट कुठली? तशी अशाच तुम्ही रॉ फॉर्मॅटमध्ये नोट्स तुम्हाला काढायचे तर तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. त्याची मॅक्सिमम क्वेश्चन पेपरचीच रिव्हिजन करायची आहे तुम्हाला पुस्तकांची रिव्हिजनच नाही करायची. आपण खूप गलत फॉर्मॅटमध्ये जातो. आपण पुस्तकांची रिव्हिजन करतो. आपल्याला रिव्हिजन कशाची करायची आहे? प्रश्नपत्रिकांची. आणि डायरेक्ट आयोगाचा फॉन्टच लक्षात आला पाहिजे. ठीक आहे. ती प्रश्नपत्रिका डायरेक्टली प्रिंट करून आणा. सर्वाधिक लांबीचा पूल होन्नावर शरावती नदीवरती आहे. मग सर्वात लांब बोगदा कुठे आहे? तर कुरबुडे आहे. ठीक आहे. मग त्याचं किलोमीटरमध्ये 6.25 आहे, हे लक्षात ठेवायचं. सर्वाधिक उंच पूल पानवल आहे. त्याच्यानंतर मुंबई ते मंगळूर जो अंतर आहे ते 26 तासांनी कमी झालं.
ठीक आहे, म्हणजे 11-27 किलोमीटर इतकं अंतर त्यांनी कमी केलं. आणि मुंबई गोवा 185 किलोमीटर अंतर कमी केलं. जसा त्यांनी तिकडे मुंबई ते कोची विचारलं होतं, म्हणून मग हे पण आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि 10 तासांनी त्याचं अंतर काय आहे आपण वाचवलेलं आहे. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये कुठले कुठले आपल्या इथल्यामधले स्थानक आहे महाराष्ट्रातले, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. आणि त्याच्या अंदर अजून जे छोटे छोटे स्थानक आहे ते तुम्ही करणं अपेक्षित आहे, ते स्वतः लिहून घ्यायचं आहे. पण महत्त्वाचे किती स्थानक आपले रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. टोटल किती आहे महाराष्ट्रामधले, तर 34 आहे. आणि तसे पूर्ण कोकण रेल्वेचे 72 स्थानक आहे. ठीक आहे, आता ही झाली तुमची कोकण रेल्वेची एका प्रश्नावरून पूर्ण रिव्हिजन आणि तुमची नोट्स तयार स्वतःची. ठीक आहे, चला पुढला प्रश्न पाहू आपण. झालं पहा. आता त्याच्यानंतर पुढला प्रश्न काय आहे की गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे. ठीक आहे, म्हणजे हा भारताच्या भूगोलावरचा प्रश्न आहे. बरोबर, आपल्यालाही माहिती आहे की आता कंबाईन एक्झाम काय झालेली आहे, बी आणि सी संयुक्त गट ब आणि गट क ह्या काय झालेल्या आहे, एकत्र झालेल्या आहे. याच्या मेन्स पण एकत्र झालेल्या आहे, म्हणजे एक एकच वेगवेगळ्या सिंगल. तर त्याच्यामध्ये जशा पहिले डिपार्टमेंटल वेगवेगळ्या होत होत्या, आता तशा नाही आहे. मग सिलेबसची जर तुम्ही प्रत पाहिली जी की तुमच्या नेहमी समोर असली पाहिजे, तर त्याच्यामध्ये पूर्ण सिलेबस मर्ज केला आहे त्याच्यामध्ये. बरोबर, म्हणजे मेन्सचाही सिलेबस मर्ज आहे. त्याच्यामुळं काय झालेलं आहे की तुमचा जो आवाका आहे हा भारताचा देखील वाढलेला आहे. आतापर्यंत महाराष्ट्र फोकस राहत होतं आहे, अजूनही महाराष्ट्र फोकस आहे. 60% तुम्हाला महाराष्ट्रच वेटेज आहे, पण आता 40% तुम्हाला भारतावरती शिफ्ट व्हावंच लागणार आहे, कारण सिलेबस एकत्र झालेला आहे आणि त्याच्यामुळे ते भारत फोकस करतील. हे मी तुम्हाला आवर्जून सांगते. तुम्ही सिलेबसची प्रत घ्या आणि त्याच्यासमोरून करा. आणि जे मी तुम्हाला आज लेक्चरच्या शेवटपर्यंत जे देणार आहे हे प्रत्येक विषयाला लागू तुम्हाला करायचं आहे. ओके, सो तुम्ही एकदम पेशन्सली बसा. फक्त मी जे साईडनी लॉजिक सांगते ते लिहून घ्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, जे मी मधामधात जे तुम्हाला पॉइंटर सांगत असते ते तुम्ही लिहून घ्यायचे आहे. नोट्स कसे काढायची, मग हे लॉजिक कसं मारायचं, अच्छा मग त्याच्यानंतर रिव्हिजन कशी करायची हे तुम्ही लिहून घ्या. अच्छा मग PDF आणायची, डायरेक्ट प्रिंट करून आणायची, हे तुम्हाला लिहायचं. आता गुजरात राज्यातील प्रमुख म्हणजे भारताचा भूगोल महत्त्वाचा आहे, मॅडमनी सांगितलं ते लिहायचं. होऊ शकते की यावेळेस तुमचा क्वेश्चनचा जो रेशो आहे तो बदलेल. भारतावरती आणि महाराष्ट्रावर इक्वल प्रश्न राहतीलच. आता बघाल तुम्ही येणाऱ्या प्रिलिम्सला, त्याच्यामुळे भारत आता तुम्हाला निग्लेक्ट करून चालणार नाही. ठीक आहे, तर आता म्हणजे तुम्हाला प्रमुख बंदर तुम्हाला विचारले. आता बंदर कुठे असणार आहे, तर किनारी भागामध्येच असणार आहे भारताच्या. मग आपला द्विकल्पीय जो भाग आहे भारताचा तो आपल्याला बघावा लागणार. ठीक आहे, आता मी तुम्हाला इथेच थोडंसं काढून दाखवते बघा. तर काय करायचं, मी इथे मॅप दिलेला आहे पण तो थोडासा ब्लर आलेला आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला हाताने काढून दाखवते. आणि मग आता काय करायचं की मॅप घ्यायचा आणि तो मॅप स्वतः हाताने काय करायचा, काढायचा त्याच्यामध्ये. ठीक आहे, हे तुमचं काम आहे की त्याच्या साईडने. आता ही जशी इथे रफ वेची इथं काय कच्च्या कामासाठी जागा, या ठिकाणी तुम्ही तो मॅप काढायचा. आता जसं सपोज हा जर सपोज असा भारताचा भाग आहे, द्विकल्पीय भाग आहे. ठीक आहे, ठीक आहे, हा जो आहे भारताचा द्वीपकल्पीय भाग आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये इकडे कुठला आहे, तर इथे अरबी समुद्र आहे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, आणि इथे कुठला आहे, तर इथे बंगालचा उपसागर आहे. बरोबर, मग आपल्याला त्यांनी काय विचारलं, प्रमुख बंदरं. मग प्रमुख बंदरं करून जाणं आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मग स्वतःच्या हाताने मॅप काढायचं, किंवा मॅपबुक आहे विदर्भ ची पण मॅपबुक आहे, किंवा तुम्ही डायरेक्टली भारत आणि महाराष्ट्राचे झेरॉक्स प्रिंट काढून आणा, त्याच्यामध्ये घ्या, इथे चिपकवा, स्वतःच्या याला पेपरला चिपकवा. जसं मी इथे स्वतः केलेलं आहे काम, बरोबर तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, डायरेक्ट प्रश्नपत्रिका आयोगाची, त्याच्या मधात एक ब्लँक पेज ॲड करायचं, किंवा मॅप्स किंवा स्टिकी नोट्सनी त्याच्यावरती करत जायचं काम, आणि ही तुमची बनते छान बुकलेट मग. ठीक आहे, आता हे झालं अरबी समुद्र. आता मला सांगा इथलं जे मेन महत्त्वाचे आहे. आता तुम्हाला पहिले किनारा सांगते. आता इथे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राच्या इथल्या किनाऱ्याला आपण काय म्हणतो, कोकण म्हणतो. बरोबर, दुसरा कलर घेते. हा जो किनारा आहे आपण याला कुठली किनारपट्टी म्हणतो, तर कोकण किनारपट्टी म्हणतो. मग त्याच्यानंतर हा जो आहे याला आपण कुठली म्हणतो, तर मलबार किनारपट्टी म्हणतो. बरोबर, आणि ही जी किनारपट्टी याला आपण कुठली म्हणतो, तर कोरोमंडल किनारपट्टी म्हणतो. आला इथपर्यंत लक्षात. हे पण तुमच्या लक्षात असलं पाहिजे, कारण जेव्हा तुम्ही पर्जन्य शिकता, किंवा ज्यावेळेस तुम्ही परतीचा मान्सून शिकता, किंवा ज्यावेळेस तुम्ही हवामान शिकता कशाचं, भारताचं आणि महाराष्ट्राचं, तर त्याच्यामध्ये हे तुम्हाला येणार किनारपट्टी. ठीक आहे, आणि बरेचसे जे आहे MCQ याच्यातून तुमचे सुटणार पण आहेत. बरोबर, म्हणजे सॉल्व्ह होणार आहे. जर तुम्हाला मॅप पाठ असेल तर, आणि महाराष्ट्र भूगोल असो की भारताचा भूगोल असो, तुमचं मॅपिंग जोपर्यंत स्ट्रॉंग नाही तोपर्यंत काहीच नाही. ठीक आहे, कुठलीही गोष्ट असो. मुलं काय करतात,
एकाच मॅपमध्ये सगळं टाकण्याचा प्रयत्न करतात. तसं नाही करायचं. PYQ मध्ये जितकं रिक्वायर्ड आहे तितका वेगळा मॅप बनवायचा. जसं पूर्ण खनिजांचा एक मॅप बनवला मॅडम आम्ही, काहीच कामाचा नाही तो, तुम्ही कन्फ्युजच व्हाल अल्टिमेटली. लोह खनिजावर विचारलाय ना प्रश्न, मग ह्या मॅपमध्ये फक्त लोह खनिज दाखव आणि मग तो तिथे अटॅच कर. याला म्हणते तुमची पिक्चर मेमरी. आणि त्याची जेव्हा तुम्ही मॅक्झिमम रिव्हिजन मारता तेव्हा येतात रिझल्ट्स. ठीक आहे, आता कळलं तुम्हाला कसं मारायचं आहे. पहा आता आपण जाऊ की तुम्हाला बघा आता या ठिकाणी जे आहे ना गुजरातला या ठिकाणी आहे, इथे आहे कांडला. ठीक आहे, काय आहे कांडला. ठीक आहे, आता हे तुम्हाला तुम्ही लिहत असाल तर लिहून घ्या, नाही तर तुम्हाला PDF मी देणारच आहे. पण लक्षात ठेवा आता इथे काय गुजरातला कांडला. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे मुंबई आहे बरोबर, महाराष्ट्र इथे लागतो. इथे मुंबईमध्ये 2, कुठलं मुंबई आणि JNPT. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे गोवा येतं, तर इथे आहे मार्मा गोवा, मामा गोवा. ठीक आहे, गोव्याला. त्याच्यानंतर परत या ठिकाणी कर्नाटकला येतं मंगलोर, कर्नाटकला मंगलोर येतं. त्याच्यानंतर इथे खाली केरळला कोचीन, केरळला कोचीन. ठीक आहे, मग त्याच्यानंतर इथे तामिळनाडूला इथे तुतीकोरीन. ठीक आहे, इथे लिहिते मी तुतीकोरीन. हां, आता या तुतीकोरीनचं काय नाव चेंज झालेलं आहे. याचं नाव काय झालेलं आहे आता VO चिदंबरम पिल्लई. काय नाव झालेलं आहे ते पण, ज्याचे नाव चेंज आहे ते जास्त विचारतात आता. ठीक आहे, तर त्याच्यामुळे पेपरमध्ये तर म्हणून VO चिदंबरम पिल्लई असं त्याचं नाव आहे. त्याच्यानंतर इकडे जर आपण वरती आलो तर इथे परत एन्नोर येतं, तामिळनाडूमध्येच एन्नोर. मग वरती इथे आंध्र प्रदेशमध्ये जर सपोज तुम्ही गेले तर इथं येते विशाखापट्टणम, विशाखापट्टणम. मग त्याच्यानंतर परत इकडे जर तुम्ही थोडंसं ओरिसाला गेले तर या ठिकाणी काय तर पराद्वीप. आणि इकडे वेस्ट बेंगॉलला म्हणजे वरती जर समजा तुम्ही बंगालला गेले, पश्चिम बंगालला, तर तुम्हाला हल्दिया आणि कोलकाता. कोलकाता एक बंदर आहे आणि हल्दिया. ठीक आहे, आता हे आहे इम्पॉर्टंट बंदर जे आपल्याला प्रश्न विचारले आणि जे की आपण काढून घेतलेलं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न आता कसा विचारतील. आता जसं त्यांनी काय विचारलाय प्रश्न की पश्चिम, म्हणजे त्यांनी ऑप्शन दिले. मी तुम्हाला परत अजून प्रश्नावरती नेणार आहे. त्यांनी ऑप्शन दिले आणि खाली काय म्हटलंय की तुम्हाला पश्चिम किनाऱ्यावरचं तुम्ही काय सांगा म्हणते तर बंदर, प्रमुख बंदर. आता जर तुम्हाला हा मॅप माहिती असता तर तुम्ही काय केलं असतं की पश्चिम आणि पूर्व तुम्हाला कळतं. ही साईड काय आहे तर पश्चिम साईड आहे, ही साईड काय आहे तर पूर्व साईड आहे बरोबर. तर म्हणजे तुम्हाला कळलं असतं की बाकी सगळे हे जरी नसतं माहीत तुम्हाला प्रमुख बंदर आहे की नाही, पण कांडला हे कोणत्या साईडनी येतं तर पश्चिम साईडला येतं. त्याच्यानंतर मुंबई, JNPT, मार्मा गोवा, मंगलोर, कोचीन कोणत्या साईडनी येतं पश्चिमला. पूर्वला तुतीकोरीन, एन्नोर, विशाखापट्टणम, पराद्वीप, हल्दिया आणि कोलकाता. ठीक आहे, हे पूर्व साईडमध्ये येतात. आले तुमच्या लक्षात. चला जायचं पुढे आपण. आलंय तुमचं बघा. हे पहा त्यांनी काय म्हटलं, हे गुजरात राज्यातील सगळ्यात महत्त्वाचं. ठीक आहे, आणि अजून परत एक नेक्स्ट क्वेश्चन जेव्हा पेपर आपण अनालिसिस घेऊ तर त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं आहे की पश्चिम किनाऱ्यावरचं सगळ्यात महत्त्वाचं कुठलं, तर त्याचंही आन्सर कांडलाच आहे. म्हणजे रिपीटेड क्वेश्चन्स पण का, म्हणजे कसं आपण अभ्यास करायला पाहिजे, हे आपल्याला रिव्हिजनमध्ये आपल्या नेमके कुठले मुद्दे आले पाहिजे हे पण तुम्हाला याच्यावरून आता कळत असेल. ठीक आहे, चला पुढला प्रश्न घेऊ. असं तुम्ही स्वतःच्या हाताने लिहिणार आहात. येस, आता बघा, आता हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आता मला सांगा हा प्रश्न बघा. या प्रश्नामध्ये त्यांनी काय विचारलं आहे पहा की जागतिक वारसा शिल्पस्थानामध्ये रिकामी जागा या लेणीची नोंद केलेली आहे. ठीक आहे, आता 1983 मध्ये अजिंठा लेणीला जी आहे ती काय केलेली आहे त्यांनी युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे जागतिक वारसा याच्यामध्ये स्थान मिळालेलं आहे 1983ला. आता हे झालं आपल्याला, आपण उत्तर मारलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ हा कुठल्या याच्यात आहे, महाराष्ट्राच्या पर्यटनाचा हा भाग आहे. याच्यावरती विचारण्यात आलेला प्रश्न. मग पूर्णच्या पूर्ण पर्यटनावर जाऊन आपण आता हे करणार आहे का, रिव्हिजन करणार आहे का, नाही. त्याच्यातल्या बरोबर अजिंठा लेण्यांवरती आता आपण वर्क करणार आहे आणि तेच आपण त्याची नोट्स काढणार आहे, त्याच्यावरच आपण रिव्हिजन करणार आहे. याला म्हणतात ॲनालिसिस. आणि त्याचे अजून संभाव्य काय हे बघणं. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी पितळखोर लेणी आहे. खूप लोकांनी पितळखोर लेणी ऑप्शन मारून आले, पण ही सर्वात जुनी आहे.
ठीक आहे. पितळखोर लेणी काय आहे तर सर्वात जुनी लेणी आहे. त्याच्यानंतर कार्ले आणि बेडसा ह्या महत्त्वाच्या लेण्या आहेत, पण यांना जागतिक वारसा स्थळात स्थान नाही आहे. ठीक आहे. मग आपल्याला आता हे बघावं लागेल की जागतिक वारसा शिल्पस्थानामध्ये अजून कुठले कुठले म्हणजे महाराष्ट्रातले पर्यटन ठिकाण आहेत ते बघावं लागेल. दुसरी गोष्ट बघावं लागेल की अजिंठा लेण्यांमध्येच का, तर याच्यामध्ये 30 बौद्ध लेण्या आहेत आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. ते तिथेच लिहून घ्यायचं त्याच्या साईडनी सगळं. सोयगाव तालुका औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे ते, हे इम्पॉर्टंट आहे कारण कधी कधी इकडे तुम्हाला पर्यटन स्थानांनी इकडे जिल्हे देतात, त्याच्यामुळे हे तुमच्या एकदम क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वाघूर नदीवरती आहे, याच्यामध्ये 30 गुफा मंदिरे आहेत. ठीक आहे. आता आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय लिहायची जी भविष्यात विचारल्या जाऊ शकते ती म्हणजे याच्या साईडनी लिहायचं किंवा खाली पेज ॲड करून लिहायचं. ती म्हणजे की आपल्याला बघायचं आहे की आता बाकी अजून कुठल्या कुठल्या त्याच्यामध्ये काय आहे तर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये अजून काय काय इन्वॉल्ड आहे, बरोबर, काय काय आपल्या याच्यामध्ये भाग आहे. आता बघा याच्या ठिकाणी पहा की युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये महाराष्ट्रातील किती ठिकाण आहे तर 9 ठिकाणं आहेत. मग ते कोणते कोणते आता ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एक अजिंठा लेणी औरंगाबादची इम्पॉर्टंट, त्याच्यानंतर वेरूळ लेणी ही पण औरंगाबादची. ठीक आहे. त्याच्यानंतर एलिफंटा लेणी यालाच कुठलं नाव आहे तर घारापुरी. कुठलं नाव आहे घारापुरी, कधी हे पण देऊ शकतं म्हणून कन्फ्यूज व्हायचं नाही. ही कुठे आहे तर रायगड मुंबई उरण तालुका, हे पण झालं. ठीक आहे. 3. मग त्याच्यात आणि नोट्स तुम्हाला अशीच काढायची आहे एका लाईनमध्ये, नाही तर लिहून आले सगळे 9. दुसरं पुस्तक छापायचं आहे का नाही, मग अशी नोट्स तुम्हाला काढायची आहे. आणि नोट्स कशा काढाव्या मॅडम किंवा कोणत्या टॉपिकवर काढायच्या, पुस्तकांच्या नोट्स नसतात काढत, PYQच्या टॉपिकच्या नोट्स काढत असतात आणि त्या रिवाईज करत असतात, तर येतात तुमचे पेपरमध्ये मार्क्स. ठीक आहे. तेही कमीत कमी वेळेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे CST काय आहे तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई. ठीक आहे. हे झालं. मग त्याच्यानंतर व्हिक्टोरियल गॉथिक अँड डेको आर्ट इसेंबलन हे कुठे आहे तर मुंबईला, हे पण आहे. त्याच्यानंतर कास पठार कुठे आहे तर साताऱ्याला, हे पण युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज मध्ये याला मानांकन आहे. त्याच्यानंतर चांदोली अभयारण्य तुम्हालाही माहिती आहे की 4 राज्यांच्या बरोबर बाउंड्रीवर शेअर करतात, तर त्याच्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कोयना अभयारण्य हे पहिला पण मिळाले, ते कुठे आहे साताऱ्याला. त्याच्यानंतर राधानगरी हे वन्यजीव अभयारण्य हे कुठे आहे तर कोल्हापूरला. तर इतके 9 जे आहे हे कशामध्ये इन्क्लुडेड आहे तर जागतिक वारसा हक्क स्थळामध्ये इन्क्लुडेड आहे महाराष्ट्रातले 9. ठीक आहे. आलं तुमच्या लक्षात. चला पुढे जाऊ आपण. चला हा प्रश्न झाला. हां, त्याच्यानंतरचा प्रश्न बघू आपण. त्याच्यानंतरचे असे जे प्रश्न असतात हे एकदम फॅक्च्युअल प्रश्न असतात, जे की आपल्याला काय करायचे असतात तर याच्यावरती खूप जास्त वेळ थांबायचं नसतं, आलं तर मारायचं आणि पुढे पुढे जात राहायचं. ठीक आहे. आता त्यांनी काय म्हटलं की खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे. आता नेमकं ज्यावेळेस असे प्रश्न विचारतात त्याच्यामध्ये एक ऑप्शन महाराष्ट्र असतोच. तर लॉजिक वाईज जर आपल्याला नॉलेजनी माहीतच नाही, तसं तर माहीत असायला पाहिजे ह्या 2 गोष्टी कुठल्या की तलावांचं राज्य कशाला ओळखतात तर आंध्र प्रदेशला. ठीक आहे. आणि तलावांचा जिल्हा कुणाला म्हणतात तर भंडारा. ठीक आहे. नाही नसेल माहिती ती तिथे साईडनी लिहून घ्यायचं. फॅक्च्युअल प्रश्न आहे नॉलेजनी. पण जर सुटतच नसला, आपले अटेम्प्ट कमी असले किंवा जर आपल्याला असं वाटलं की आपल्याला म्हणजे आपल्याला नॉलेज थ्रू नाही जाता येत आहे या ठिकाणी, तर मग त्या ठिकाणी लॉजिक काय मारायचं, लॉजिक की तुम्हाला जर ऑप्शनमध्ये महाराष्ट्र असेल तर तुम्ही महाराष्ट्र प्रेफरन्स मारून याल. आता या ठिकाणी उत्तर जरी आंध्र प्रदेश आहे, पण जर सपोज तुम्हाला माहीतच नाही आहे, जर सपोज करंट अफेअरमध्ये मॅक्सिमम ही ट्रिक लागते किंवा भूगोलामध्ये पण ज्यावेळेस किंवा अर्थशास्त्रात पण, भूगोल, अर्थशास्त्र आणि करंट अफेअर 3 गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला ऑप्शनमध्ये महाराष्ट्र असेल तर काही नाहीच अटेम्प्ट मारल्यापेक्षा, किंवा जर आता माझ्याजवळ माहीतच नाही बाबा माझे अटेम्प्ट कमी पडले किंवा आता मी नॉलेज नाहीच जाऊ शकत आहे, तर त्यावेळेस महाराष्ट्र मारून यायचा. काय चान्सेस राहील, एक तर तुम्ही चुकाल नाही तर तुम्ही बरोबर राहाल. ठीक आहे. आतापर्यंत तुम्हाला 2 लॉजिक दिलेले आहे. एक म्हणजे की जर फॅक्च्युअल प्रश्न 1 लाइनर असेल तर फर्स्ट नंबरचं ऑप्शन 1 लाइनर पाहिजे आणि फॅक्च्युअल आकडा पाहिजे. ठीक आहे. ते एकदम बघायचं. आणि जर लॉजिकनी तुम्हाला जायचं असेल आणि जर सपोज नॉलेज नाही सुटत आहे आणि महाराष्ट्र ऑप्शनमध्ये आहे तर तुम्ही ते मारून येऊ शकता. या ठिकाणी महाराष्ट्र उत्तर आहे का नाही, मी तुम्हाला फक्त पुढच्या सगळ्या याचा ॲनालिसिस झाला आहे म्हणून ते, आणि मी प्रूफ करून दाखवणार माझे सगळे लॉजिक. ठीक आहे. आता याच्यामध्ये तलावांचे राज्य कुठलं आंध्र प्रदेश आणि तलावांचा जिल्हा कुठला तर भंडारा. आले लक्षात. सोपा प्रश्न होता. चला पुढे जाऊ आपण. हां बघा आता याच्या ठिकाणी हा प्रश्न बघा काय म्हणते तो की गोमित, पारधी, भिल्ल या अनुसूचित जमाती
खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आहेत? ठीक आहे. आता त्यांनी काय काय विचारलं. आता याच्यामध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे की आपल्याला अनुसूचित जमाती कुठल्या याच्यामध्ये, आदिवासी जमाती, अनुसूचित जमाती ह्या कुठल्या राज्यात कुठल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या आहेत हे आपल्याला बघणं अपेक्षित आहे. तर आपल्याला हा डायरेक्टली तुम्ही कसं आता याच्यावरती लिहिणार सुंदर प्रकारे, मस्त मॅप काढणार तुम्ही मॅपबुकमधून, त्याच्यावरती स्वतः लिहिणार आणि ती मॅपबुक इथे चिपकवणार. म्हणजे झालं तुमचं सगळ्या जिल्ह्यांचं अनुसूचित जमातीचं तुमची रिव्हिजन झालेली आहे आणि तुमचा हा मुद्दा क्लिअर झालेला आहे पुढे जाण्यासाठी. ठीक आहे, कारण आपण सुरुवात 2018 पासून केलेली आहे. ठीक आहे. आता पहा, याचं उत्तर आहे धुळे. आता कसं लक्षात ठेवायचं हे, तर याच्यासाठी आपण मॅपमधून जाणार आहे. ठीक आहे. बघा, आता हा मॅप तुम्हाला दिसत असेल, हा क्लिअर आहे इथून. ठीक आहे, थोडंसं मी हे कमी करते त्याला. बरं ठीक आहे, मी खालीच घेऊन जाईल तुम्हाला. एक मिनिट द्या मला फक्त. हां, येस, दिसतंय तुम्हाला. बघा, असा तुम्ही काय करायचं, महाराष्ट्राचा मॅप तिथेच मी एक पेज ॲड केलेला आहे. ठीक आहे, स्वतःच्या हाताने काढलेला आहे ते. ठीक आहे, मॅप नाही काढला, स्वतःच्या हाताने लिहिलेला आहे. मॅप तर ऑलरेडी आपल्या मॅपबुकला आहे किंवा तुम्ही स्वतःही काढू शकता, काही हरकत नाही. तर बघा, आपल्याला त्यांनी काय विचारलं आहे, धुळे. ठीक आहे, तर धुळ्यामध्ये आपण बघू, धुळ्यामध्ये असं करायचं छान बाण आणि तिथे लिहायचं. म्हणजे आता तुमच्या हाताखालून गेल्या म्हणजे पहा, 4दा तुम्ही वाचणे म्हणजे एकदा तुम्ही लिहिणे हे होते. बरं, तुमचे रिझल्ट्स येणार नाही त्याच्याशिवाय. मी खूप सिरियसली सांगत आहे, तुम्ही घ्यायचं असेल तर घ्या. इतकंही जीव तोडून सांगत आहे, पण फक्त मला माहिती आहे 2% स्टुडंट्स ते करणार आहे आणि जे 2% करणार आहे त्यांचाच तो रिझल्ट आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. चला, तर मग भिल्ल आहे, पारधी आणि गोमित. पहा, हे काय आहे तर आपल्याला ऑप्शनमध्ये पण होते आणि आपण त्या धुळ्याला मारलं. मग आता त्याचबरोबर आपण सगळ्या याचं बघून घेऊ. अच्छा, छान मॅप थ्रूच करायचं, छान क्रिएटिव्ह बनवायच्या नोट्स किंवा मॅप थ्रू जायचं. मॅडम याच्यात मॅप चालतात, मग बाकी विषय असले त्याच्यात कसं, त्याच्यातही छान क्रिएटिव्ह नोट्स बनवता येतात बाकीच्या विषयांमध्ये सुद्धा. आणि मग सगळ्याच टॉपिकवरच्या बनवायच्या का, सगळ्या पुस्तकावरच्या नाही, PYQच्या एकदम शॉर्ट बट स्वीट. मग मॅडम कुठं काढायच्या, बुकवर काढायच्या, पेजेसवर नाही, आयोगाच्या क्वेश्चन पेपरवर, त्याच्यावरती आणि त्याच्यामध्ये पेजेस ॲड करून हळूहळू तुम्हाला सगळं मी उलगडत नेत आहे. तुम्ही फक्त लेक्चरच्या शेवटपर्यंत शांतपणे ऐकत राहा आणि PDFची घाई करू नका, ती तुम्हाला मिळणार. पण मी जे लॉजिक तिकडे सांगते तेवढं तुम्हाला लिहून घ्यायचं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आहे की इथे झालं भिल्ल, बारादी आणि गोमित. ठीक आहे. आता त्याच्यानंतर नंदुरबारमध्ये आहे गावित आणि मावची. गावित आणि मावची. नाशिकमध्ये कुठले आहे तर भिल्ल, कोकणा, महादेव कोळी, ठाकर, वारली आणि कातकरी. आलंय लक्षात. आता हा तुमचा झाला आहे इथे क्वेश्चन. आता त्याच्यानंतर म्हणजे हा भाग म्हणजे नंदुरबार, धुळे आणि नाशिक आपण पाहिलं. जळगावला एकच आहे, कुठलं, भिल्ल. त्याच्यानंतर बुलढाणा. बुलढाण्यामध्ये काय आहे तर आंध, धनवार, पारधी आणि महादेव कोळी. अमरावतीमध्ये कोकरू आणि भिल्ल. अमरावतीमध्ये कोकरू आणि भिल्ल. आणि वर्धेमध्ये गोंड आणि परधान. आता बा इथे नागपूरला भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी आहे गोंड आणि हलबा. गोंड आणि हलबा हे तिन्ही ठिकाणी काय तुम्हाला पाहायला मिळतात, कुठली आदिवासी जमात तुम्हाला बघायला मिळते, त्यांचं रहिवास गोंड आणि हलबा. त्याच्यानंतर आता आपण खाली येऊ. बघा, तर पहा ठाण्यामध्ये काय आहे तर पहा कातकरी, कोकणा, कोळी महादेव, कोळी मल्हार, वारली, ठाकर आणि दुबला. त्याच्यामध्ये क क क क क तुम्हाला थोडंसं जास्त दिसते. आणि वारली पेंटिंग जीवासुमा यांच्यामुळे जी पूर्ण वर्ल्ड वाईड फेमस झालेली आहे हे तुम्हाला माहिती आहे. वारली पेंटिंग हे त्याच्यामध्ये कुठलं तर कुठे यांचा निवास तुम्हाला आढळतं तर ठाण्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे आपण यवतमाळ बघितलं. यवतमाळला आंत, गोंड, कोलाम, परधान, हलबा आणि पारधी. ठीक आहे. त्याच्यानंतर चंद्रपूरला गोंड, हलबा आणि कोलाम आणि कंवार. ठीक आहे. तर हे तुमचं झालं मॅप थ्रू अभ्यास आणि तुमची नोट्स आणि रिव्हिजनसाठी तुम्ही सेट पुढल्या प्रश्नांसाठी. ठीक आहे. चला आपण पुढला प्रश्न बघू. हां, तर हा लक्षात आला आपल्या. तर कुठे आहे गोमती, पारधी आणि भिल्ल, धुळ्याला.
येस, आता बघा, आता हा प्रश्न पहा, याच्यामध्ये त्यांनी काय विचारलेलं आहे तर महाराष्ट्राच्या लोकसंख्येवरती प्रश्न आलेला आहे. मग आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय झाला आता की महाराष्ट्राची लोकसंख्या हा टॉपिक महत्त्वाचा आहे. मग सगळंच्या सगळं लोकसंख्या करायला जाण का तुम्ही आता एकाच बरोबर सगळं रिवाईज नाही, ही चुकीची मेथड आहे. मी आताही तुम्हाला ओरडू सांगत आहे, अशा मेथडनी रिव्हिजन मारत नसतात की अच्छा ॲनालिसिस म्हणजे लोकसंख्या इम्पॉर्टंट आहे, लोकसंख्येवर प्रश्न आहे, अच्छा चला मग लोकसंख्या टॉपिक करू. नाही, तुम्हाला सध्या काय इम्पॉर्टंट आहे, आपण 2018चा घेतलाय की नाही पेपर ॲनालिसिसला, आणि त्यांनी काय विचारलं की 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल्ड कास्ट SC लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आढळते. मग फक्त सध्या आपली नोट्स कशावर निघणार, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या लोकसंख्येवर, आणि तेवढंच आपण लिहिणार आहे. तेवढा मार्क्स पहिले आपण आपल्या पदरी पाडून घेणार, तेवढा टॉपिक परफेक्ट. म्हणजे जर नेक्स्ट याच्यामध्ये जर आला त्याच्यावरती प्रश्न तर तो चुकणार नाही. मग दुसऱ्या पेपरमध्ये साक्षरतेवर विचारेल, त्याच्या दुसऱ्या पेपरवर घनतेमध्ये, मग असे आपण ॲनालिसिस करून ते टॉपिक त्याच्यातलेही सब टॉपिक त्याच्यातलेही नॅनो मायक्रो नंतर मायक्रो आणि नॅनो असं ॲनालिसिस करत आपण रिव्हिजन आणि नोट्स काढणार आहोत. आलंय तुमच्या लक्षात. तर आता या ठिकाणी फक्त आपला फोकस काय राहणार आहे, अनुसूचित जाती. तर कुठे आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त, तर ते पुण्याला आहे. मग आता आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे, त्याच्याच साईडने लिहून घ्यायचं आणि त्याचीच वारंवार रिव्हिजन करायची. ठीक आहे, चला बघा. आणि नोट्स कशी काढायची, छान अशी, ठीक आहे, बरोबर छान प्रकारे बिलकुल त्या पुस्तकातल्या. तर बघा त्यांनी जे पुस्तकं एक्सप्लेनेशनला काढलेले आहे, सुंदर पुस्तक आहे, सगळेच पुस्तकं चांगले आहे, कुठलंच पुस्तक वाईट नाही, कुठलंच मटेरियल वाईट नाही, सगळं आपापल्या ठिकाणी व्यवस्थित. पण ते तुमचं आहे का राजांनो, नाही, ते आपल्या हाताने आपलं असलं पाहिजे. आणि मग कशा सगळ्या पॉप्युलेशनवर, आता सगळ्या लोकसंख्येच्या टॉपिकवर तुम्ही नोट्स काढणार का, तेवढा वेळ तरी आहे का आपल्याकडे, नाही. PYQला पकडून करायचं असतं. आता तुम्ही मस्त छान महाराष्ट्राचं पहिले काय करणार, एक गोल काढणार, याच्यामध्ये काय लिहिणार तुम्ही, महाराष्ट्र चालू आहे, भारत का नाही, अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल्ड कास्ट आणि अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल्ड ट्राईब्स यांची 2011 नुसार काय आहे तर लोकसंख्या पाहू. आता आपण पहिले काय बघू तर शेड्यूल्ड कास्टचं बघू, ठीक आहे, ज्याच्यावरती प्रश्न होता. आता मग इकडे गेलो, महाराष्ट्रात किती टक्का आहे यांचा, 11.8%, ठीक आहे. मग अशी आपण इकडे आपण मस्त छान असं, त्याच मी एक पेज ॲड केलेलं आहे, छान लिहायचं. इकडे लिहायचं सर्वाधिक कुठे आहे तर पुणे, नागपूर आणि सोलापूर. आता याच्यामध्ये कॉमन फॅक्टर पहा, लक्षात ठेवायला तिथेच लिहून घ्या. याच्यामध्ये पू आणि पू, ठीक आहे. नागपूर आणि सोलापूरमध्ये तर पूर आहे, पण इथे पण पुण्यामध्ये पू आहे. म्हणजे SC म्हणजे अनुसूचित जातींची लोकसंख्या जास्त असणार आहे. याच्यामध्ये आपण काय कॉमन फॅक्टर हे गेल्यात, पू. आलं लक्षात, आलं तुमचं लक्षात. तर पुणे, नागपूर आणि सोलापूर आलं लक्षात, झालं. ह्या मुद्दा इथे फिक्स, कन्फ्युजन बाकीचं सगळं एकत्र तुम्ही खिचडी करता ना, सगळी लोकसंख्या एकत्र करून मग सगळी खिचडी, पहिले 5 पहिले 3 सगळ्या याचे लक्षात ठेवून असं नसतात करत अभ्यास, ठीक आहे. त्याच्यानंतर हे सर्वात कमी करा, पण मॅक्सिमम रिव्हिजन करून पेपर काढा. ॲनालिसिस PYQचंच, ठीक आहे. सर्वात कमी नंदुरबार, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. कसं लक्षात ठेवायचं, तिन्ही नाव आहे, नंदू, सिंधू आणि रत्ना, हे तिन्ही नावं असणारे ठिकाणांमध्ये महाराष्ट्रामध्ये SCची लोकसंख्या जी आहे, अनुसूचित जातीची लोकसंख्या ती कशी आहे, कमी आहे, असं लक्षात ठेवायचं. नंदू, सिंधू आणि रत्नागिरीला. हे झालं तुमचं, लक्षात आलं इथपर्यंत. आता आपण पुढे जाऊ. आता टक्केवारीमध्ये जर आपण बघितलं तर अकोलामध्ये जी आहे सर्वाधिक टक्केवारी आणि नंतर लातूरला पहिले 2, आणि सर्वात कमी पाहिली तर नंदुरबारला कमी आहे आणि रत्नागिरीला कमी आहे, ठीक आहे. आता आपण बघू ST. हां, STचं बघू आपण आता, पहा तर किती ते ST किती आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, तर 9% इतके STच आहे, ठीक आहे. म्हणजे अनुसूचित जमाती इतकी लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आहे. तर सर्वाधिक कुठे आहे तर ठाणे, नाशिक आणि नंदुरबारला सर्वाधिक आहे. तो कसं लक्षात ठेवायचं तुम्ही, TNN हां, किंवा टीना पण लक्षात ठेवायला, टीना N पण लक्षात तुम्ही ठेवू शकता नाशिकचं नाव. तर जर कन्फ्यूज होत असेल तर पण लहात लक्षात, कारण आपण एकाच पूर्ण लोकसंख्या करत आहे का आपण, नाही, त्याच्यातलं फक्त तेवढा पोर्शन अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या तेवढंच पाठ करत आहे आपण. मग एवढंच करायचं जेव्हा आपल्या माइंडला लक्षात येतं, प्रोडक्टिव्हिटी जास्त असते, ठीक आहे. झालं. त्याच्यात सर्वात कमी सिंधुदुर्ग, सांगली आणि रत्नागिरी. टक्केवारीनुसार जर बघितलं, सर्वाधिक नंदुरबारला आणि गडचिरोलीला, ठीक आहे. कशाची, अनुसूचित जमातीची. नंदुरबारला सर्वात कमी अनुसूचित जातीची. ते इथल्या इथे तुम्हाला कंपॅरेटिव्हली ते मिळून जातं, कंपॅरिझन करायला. अशा नोट्स काढायच्या असतात, ना की ते पुस्तकवाल्यांचं पुस्तक घेऊन किंवा अजून जे संदर्भ ग्रंथ तुम्ही जेही वापरता महाराष्ट्र भारताच्या भूगोलासाठी किंवा बाकी विषयांसाठी, ते नाही. त्याच्यानंतर टक्केवारी सर्वात कमी सांगली आणि कोल्हापूर,
ठीक आहे, आलं तुमच्या लक्षात? असं तुम्हाला करायचं आहे. चला पुढे जाऊ आपण. हां येस, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे. हां, याच्यानंतर असे जे प्रश्न असतात यांना तिथे लिहून घ्या, तिथे साईडला. यांना म्हणतात हे हॅशटॅग बोनस प्रश्न असतात, जे आयोगाने असे फ्रीमध्ये वाटलेले प्रश्न असतात, जे बेसिक नॉलेज म्हणजे बिलकुल 4थी-5वीच्या याच्यामध्ये किंवा स्टेट बोर्डांमध्ये असतात. आणि भूगोलासाठी येस, भूगोलासाठी ऑथेंटिक सोर्स तुम्ही विचारता. 6वी ते 12वी स्टेट बोर्ड जुने आणि नवीन दोन्ही भूगोलासाठी. बाकी विषयाचं वेगवेगळं असू शकतं. ठीक आहे, आलं तुमच्या लक्षात? तर याच्यामध्ये तुमचं आलं. आता हे जे असे प्रश्न असतात याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राला हे प्रश्न येत असतात, याच्यामध्ये कॉम्पिटिशन नसते. म्हणून अशा प्रश्नांमध्ये अडकून खुश होऊन खूप आपल्या एक्साइटमेंटमध्ये 2-3 सेकंड वेस्ट करायचे नाही, पटापट सोडवून पुढे जायचं. कारण हे सोपे असतात, हे तुम्हाला इमोशनल ट्रॅपमध्ये फसवण्यासाठी आलेले असतात. मग पटापट सोडवून पुढे जायचं. इतकं सोपं. अरे तिथे कॉम्पिटिशनच नाही राजा, ते सगळ्या महाराष्ट्राला येत आहे, बरोबर? तर मग आता याच्यामध्ये वेळ घालवणार का? तर पहिली पंचवार्षिक योजना किती सोपं, 51 ते 56. बाकीचे तरी कन्फ्युज होईल, पण पहिलीच आपल्याला माहिती आहे ना 51 ते 56. हे बोनस मार्क्स आहे, बोनस क्वेश्चन तिथे लिहून घ्यायचं, हॅशटॅग बोनस क्वेश्चन. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक. आता तुम्हालाही माहिती आहे की जर समजा साधारणतः असा महाराष्ट्र आहे आणि या ठिकाणी जो सह्याद्री आहे, इथे कसे वारे अडतात, त्याच्यानंतर इथे कसा पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो, हे सगळं आपण महाराष्ट्राच्या हवामानामध्ये आणि प्राकृतिक महाराष्ट्रामध्ये शिकलेलो आहे, बरोबर? आणि इकडे सगळा कोकण, इथे किती सेंटीमीटर आहे, 200 ते 250 सेंटीमीटर पाऊस आहे, इकडे कसा कमी होतो, त्याच्यानंतर इकडे कसा का जास्त आहे हे पण आपण बघितलंय. म्हणून प्रमुख जलविभाजक जो आहे जिथे वारे अडतात तो आहे सह्याद्री पर्वत. हे असे बोनस मार्क्स आहे. याच्यासाठी काहीच म्हणजे एकदम बेसिक ही लेवलच्या गोष्टीमध्ये प्रश्न विचारलेला, म्हणजे हातचे मार्क्स आहे हे सगळे. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. हां, आता हा प्रश्न पहा. हां, हा प्रश्नाचं काय म्हणलं त्यांचं, महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कुठे आहे? आता याच्यासाठी आपल्याला कुठल्या टॉपिकमध्ये जावं लागेल, ते म्हणजे महाराष्ट्राची ऊर्जा. आता सगळी ऊर्जा तुम्ही ऊर्जा साधन संपत्ती तुम्ही आताच करणार का? नाही, त्याच्यातली अणुऊर्जा काढणार. मग ज्यावेळेस प्रश्न याच्यावरती औष्णिकवर, त्यावेळेस आपण सगळं औष्णिकबद्दल बघू. ठीक आहे, कारण आपण जमतेम 2018 आहे, बरोबर? मग आता फक्त इथे याचीच नोट्स, कशाची? अणुऊर्जेची. मग ती कुठे आहे? तर त्याच्यातल्या अणुभट्टी पहिल्याचं नाव विचारलं, ती कोणती आहे? अप्सरा. ठीक आहे, सोपा प्रश्न होता, डायरेक्टली तुम्ही मारून आले असणार गोळा. पण आता आपल्याला बघायचं आहे की पूर्णतः अणुऊर्जेवरती आपण एकदा छोटंसं त्याच्या साईडनी थोडी इन्फॉर्मेशन, जरी तुम्हाला पाठ असलं, जरी तुम्हाला येत असलं तरीही ते सोडायचं नाही, हाताखालून रिव्हिजन म्हणून लिहायचं. सोपं आहे मॅडम, हे तर माझं पूर्ण पाठ आहे मॅडम, नाही, तरी पण हाताने लिही ती. ठीक आहे, लिहावंच लागणार आहे. त्याच्यामुळे काय होणार, तुमची रिव्हिजन होणार आहे आणि तुम्ही PYQ चं तुमचं काय होणार आहे तर पक्क होणार आहे तुमच्यामध्ये ते. ठीक आहे, कंटाळा करायचा आणि लिहायचा. एक दुसरी गोष्ट की त्याला बिलकुल हाताखालून ते गेलं पाहिजे, जरी माहीत असलं तरी. ठीक आहे. चल, तर आता तुम्हालाही माहिती आहे की युरेनियम, थोरियम आणि प्लॅटिनम याच्या मार्फत जी वीज निर्मिती होते त्याला आपण अणुऊर्जा म्हणतो. ठीक आहे, त्याची स्थापना जी आहे ह्या भट्ट्यांची ही 10 ऑगस्ट 48 मुंबई, ज्याला तुर्बे, ठीक आहे, ट्रॉम्बे पण म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, महाराष्ट्रातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प जो आहे हा तारापूर आहे. कुठे आहे तो? पालघरला, तारापूर. तो आशियातला सर्वात मोठा, म्हणजे 420 मेगावॅट एवढी त्याची कॅपॅसिटी आहे. आणि आपल्याला कोणी मदत केली होती तारापूरसाठी? तर अमेरिकेने. रशियाने का? नाही, अमेरिकेने. प्रश्न येऊ शकतात. आणि त्याला नाव काय, जनक कोण होते? होमी भाभा. म्हणून नाव काय मुंबईच्या अणुऊर्जा केंद्रांचं? डॉक्टर होमी भाभा रिसर्च सेंटर, बॉम्बे. ठीक आहे, याच्यामध्ये 6 अणुभट्ट्या, त्याच्यातला पहिला नाव 6ही लक्षात ठेवायचं आहे: अप्सरा, सायरस, झिरेलिना, पौर्णिमा 1, पौर्णिमा 2 आणि ध्रुव. बस इतकंच इन्फॉर्मेशन, त्याच्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन करण्याची गरज नाही आहे. हे असं छान छोटंसं तुम्ही साईडनी लिहिणं अपेक्षित आहे. आता किती काय झालं तुमचं याच्यावरून टॉपिक रिवाईज? अणुऊर्जा फक्त, आणि तितकीच इम्पॉर्टंट आहे. आलं तुमच्या लक्षात? चला पुढे जायचं आपण. चलो, बघा आता याच्यामध्ये त्यांनी हा अतिशय सोपा आहे, पण या ठिकाणी माहिती का काय होते मुलांना, अरे किती सोपा आहे मॅडम हा प्रश्न, आम्हाला आमचा तर पूर्ण पाठ आहे. नाही, अशा प्रश्नांमध्ये काय होतं, तुम्हाला कमीत कमी वेळेत तुम्हाला प्रश्नाचं उत्तरापर्यंत पोहोचणं सोपी गोष्ट आहे, पण कमीत कमी वेळेत कसं, कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर हे सॉल्व करायचं आहे. कारण काय तर याच्यामध्ये हे जर तुम्ही सपोज 5 ते 6 सेकंदमध्ये जर उत्तर मारून मोकळे झाले, तुमचं कन्फ्युजन नाही आहे, तुमचं खूप जास्त रिव्हिजन, मॅक्सिमम रिव्हिजन तुम्ही मारलेलं आहे, तुम्ही
क्लिअर आहे की एवढंच करायचं आहे, 4 म्हणजे 4, याच्यातलं 5वंही मी एक्स्ट्रा करणार नाही, इतके जर तुम्ही शुअर आहेत, तर मग काय होतं की हा उरलेले जे तुमचे सेकंद आणि मिनिटं आहे हे तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीला देऊ शकता. बुद्धिमत्ता चाचणीला तुम्ही हा वेळ देऊ शकता आणि मग तुमचे प्रिलिम्समध्ये अटेम्प्ट आणि मार्क्स वाढतात आणि तुमची प्रिलिम्स तुमची क्रॅक होते. आलंय तुमच्या लक्षात? याचं गुपित. भूगोल सोपा आहे म्हणून तसं नाही, किंवा कोणाला राज्यशास्त्र सोपं जातं म्हणून तसं नाही, त्याच्यामधले तुम्ही किती सेकंदाच्या अंदर ते पटकन विदाऊट कन्फ्युजन मारता, याला महत्त्व आहे. आता नांदेडचं काय आहे, तालुका भोकर, ठीक आहे, पण जालनाचा भोकरदन, आता याच्यात कन्फ्युजनचं कारण नाही. पहा, जालनाच्या शेवटी न आहे आणि भोकरदनच्या शेवटी न आहे, तर न शेवटी ही ट्रिक लक्षात ठेवायची तुम्हाला. त्याच्यानंतर बुलढाण्याचं काय आहे तर संग्रामपूर आणि यवतमाळचं काय आहे तर उमरखेड. आता याचं मी तुम्हाला काही गोष्टी लिहून देते, तेवढ्याच फक्त साईडनी लिहायच्या आणि तेवढ्याच पाठ करायच्या. त्याच्यामध्ये मी काही ट्रिक पण सांगते तुम्हाला, बघा त्या साईडनी लिहून घ्यायच्या. हे बघा, फक्त आता एवढंच पाठ करायचं, एवढंच लिहायचं, ठीक आहे. याच्यामुळे काय होईल की तुमच्या तो मुद्दा तुमच्या एकदम फिक्स, त्याच्या पलीकडे 6वं नाही लक्षात राहायला चालते, पण याच्यावरचा प्रश्न तर डबल चुकला नाही पाहिजे. कन्फ्युजनमध्ये एका ऑप्शन जरी तुमचं फिक्स तुम्हाला माहित असलं तरी तुम्ही इलिमिनेशननी उत्तरापर्यंत पोहोचता कमीत कमी वेळेत. हे याला म्हणतात रिव्हिजन आणि PYQ अनालिसिस, ठीक आहे. आता नांदेडमध्ये लक्षात ठेवायचं तुम्हाला, नांदेडमध्ये 2 आहे, मुखेड आणि मुदखेड, हे दोन्ही नांदेडला आहे, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. मुदखेड टेकडा म्हणून पण तुम्ही ते लक्षात ठेवू शकता नांदेड. आता यवतमाळला काय आहे तर उमरखेड आहे, ठीक आहे, पण नागपूरला आहे उमरेड. आता लक्षात कसं ठेवायचं, नागपूरला काय पडतात, खूप जास्त रेड पडते, ते रेव पार्ट्या होत राहतात बाबा. नागपूर हे उपराजधानीचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी अशा पार्ट्या आहेत, हे सगळं होत राहतं, तर त्याच्यामुळे असं लक्षात ठेवायचं नागपूरला रेड पडते आणि उमरखेड कुठे आहे तर यवतमाळला. आता वर्धेला समुद्रपूर आहे, ठीक आहे, पण बुलढाण्याला काय आहे तर संग्रामपूर, ठीक आहे. बुलढाणा संग्राम होत आहे, एखादी तर बुलची लढाई होते ना, ती बुल फाईट तुम्ही पाहिली असेल, तर संग्राम कुठे होत आहे तर संग्रामपूर कुठे आहे तर बुलढाण्याला, ठीक आहे. अहमदनगरला शेवगाव आहे, तर शेगाव कुठे आहे तर बुलढाण्याला. आता हे कसं लक्षात ठेवायचं, आपण म्हणतो ना की जे खेड्यात राहतात ते की शहराच्या ठिकाणी बाजार भरत असेल तर शेव तू नगरातून घेऊन ये किंवा कपडे नगरातून घेऊन ये बाबा, ठीक आहे. तर तुम्ही लक्षात ठेवायचं, शेवगाव म्हटलं तर शहरातून शेवान म्हणून नगर, आणि बुलढाणामध्ये शेगाव संत गजानन महाराज देवस्थान, ठीक आहे. चला, पालघरला मोखाडा आणि बुलढाण्याला मोताडा, ठीक आहे. तर बुल जो कुठे असतो मातीमध्ये असतो तो मोताडा, ठीक आहे, आणि पालघरला मोखाडा. आता पालघर कुठे आहे महाराष्ट्रामध्ये, वरती कोकण साईडला सगळ्यात वर. मग वरती आपल्या आणि शरीराचं सगळ्यात वर काय असतं, हे धड खाली असतं, पहिले मुख असतं, मुख, म्हणून पालघर पण वरती आणि मुख पण, मोखाडा वरती, असं लक्षात ठेवायचं. लिहू शकता तुम्ही ट्रिक. नाशिकला पेठ आहे आणि परभणीला सोनपेठ आहे. आता हे का ट्रिकनी लक्षात ठेवायचं आहे, का कारण सेकंद वाचवून तिकडे आपल्याला बाकीच्या विषयांमध्ये तो यूज करायचा आहे. आले लक्षात तुमच्या? चला पुढे जाते. आणि आता जो तुमचा जो हे आहे की मॅडम आम्हाला डायरेक्ट प्रश्नपत्रिके थ्रू करावं लागणार का, तर हो, डायरेक्ट प्रश्नपत्रिके थ्रू मला करावं लागणार आहे. मग मॅडम प्रिलिम्सच करायचं का, मग मेन्सचं नाही करायचं का, मेन्सचंही करायचं आहे, प्रिलिम्सचंही करायचं आहे ॲनालिसिस. तर तुमचे पूर्ण 2018 ते 2023 हे तुम्हाला करायचं आहे छान प्रकारे ॲनालिसिस. तुम्ही एवढं जरी करून गेले ना मित्रांनो, तुम्हाला सांगते तुमची ही क्रॅक होते प्रिलिम्स. पण अशा पद्धतीनं कराल तर 2018 ते 2023 मग त्याच्यामध्ये सगळे प्रिलिम्स आणि मेन्स पूर्ण पेपर, ठीक आहे. आणि त्यातल्या त्याच्यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे, मॅथ्स रिजनिंगची रोज प्रॅक्टिस, गणित बुद्धिमत्ताची रोज प्रॅक्टिस तुम्हाला करावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर विज्ञानाची रोज प्रॅक्टिस. म्हणजे ह्या 2 गोष्टी जर तुम्ही रोज केल्या, म्हणजे विज्ञान रोज एक तास आणि रोज तुम्ही अजून एक करंट अफेअर, म्हणजे 3 गोष्टी, विज्ञान रोज 1 तास, त्याच्यानंतर मॅथ्स आणि बुद्धिमत्ता म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता याची रोज प्रॅक्टिस, रोज पेपरच्या आदल्या दिवशीपर्यंत याला हाताखालून प्रॅक्टिस करावं लागते, ठीक आहे. ही आणि दुसरी गोष्ट करंट अफेअरला रोज 1 तास. एवढं जर तुम्ही केलं रोज 1 तास आणि त्याच्यासोबत फक्त 2018 2023 हे तुम्ही करून गेले ॲनालिसिस पूर्ण प्रिलिम्स आणि मेन्स आणि अशा पद्धतीनं छान डायरेक्ट याच्या थ्रू, आणि त्याची रिव्हिजन, ठीक आहे, तुमचे हमखास ही प्रिलिम्स क्रॅक आहे येणारी, ज्याची आता ॲड पडणारच आहे, ठीक आहे. तर आता त्याच्यासाठी तुमच्यासाठी तुमचे कष्ट कमी करून घ्यायसाठी आमच्यावर आम्ही वर्कलोड खूप जास्त वाढवलेला आहे की जेणेकरून येन तेन कोणत्याही माध्यमातून बाबा ही एक्झाम तुमची क्रॅक झाली पाहिजे. तर त्याच्यासाठी
ही एक बॅच लॉन्च करतोय आपण. त्याचं नाव असणार आहे विश्लेषण बॅच, जी कोर्स फॉर्म होऊन गेलेला असणार आहे ॲपमध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही टीम बघू शकता. तर टीममध्ये गणित राहणार, बुद्धिमत्ता विनोद सर, ज्ञानेश्वरी मॅडम बुद्धिमत्ता, मी भूगोल घेणार. त्याच्यामध्ये अर्थशास्त्र स्वतः सागर सर घेतील, ठीक आहे. राज्यशास्त्र अंकुश सर घेतील, विज्ञान अक्षयदंबे सर घेतील आणि इतिहास अरुण सर घेतील. म्हणजे ज्यांनी ऑलरेडी पोस्ट होल्ड केलेले आहे हे लोक. सागर सर स्वतः मार्गदर्शन. आणि त्याच्यानंतर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता देखील त्याच्यामध्ये पेपरमध्ये तुमचं अनालिसिस करून देण्यात येईल. तर पूर्ण सखोल विश्लेषण बॅच आहे ती 2018 ते 2023 पूर्व आणि मुख्य सगळे पेपर्स त्याच्यामध्ये अशाच पद्धतीने शिकवले जातील, डायरेक्ट पेपर थ्रू, ठीक आहे, वेगवेगळे शिक्षक येऊन. आणि ही याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, तर तुम्हाला प्रश्नाचा अप्रोच, रिव्हिजन तुमची PYQ थ्रू, त्याच्यानंतर लॉजिक, ट्रिक्स जे तुम्हाला सागर सर देत असतात परीक्षेला जाता जाता, ठीक आहे, अप्रोच बिल्डिंग, हे सगळं तुमचं होणार आहे. हे जवळपास तुम्हाला सांगते हे पेपर पूर्ण 40 पेपर आहे टोटल पेपर. हे 39 ते 40 पेपर आहे. हे म्हणजे लिटरली कितीतरी MCQs आणि 40 कारण प्रिलिम्स आणि मेन्स म्हणजे गट ब गट क पण, ठीक आहे. तर हे सगळं मिळून 40 पेपर जर तुम्ही करून गेले प्रॉपरली अनालिसिस अशा पद्धतीने, त्याची रिव्हिजन आणि रोज 3 गोष्टी फक्त, करंट, मॅथ्स रिजनिंगची प्रॅक्टिस आणि सायन्स, तरी तुमची प्रिलिम्स ओके आहे. त्यांच्या इथूनही आजही स्टार्ट केलं तरी, ठीक आहे. तर ही ॲपमध्ये तुम्हाला अवेलेबल होईल. ही 10 तारखेला म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काय करतोय, लॉन्च करतोय. याच्यामध्ये हळूहळू जसजसे चालू होईल तसतसे म्हणजे लेक्चर पडतील तसतसं 2018 मग 19 असं कंप्लीट होत राहील. हे याच्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपातच मिळतील सगळे लेक्चर. पण त्याच्यामध्ये कसं होईल की तुम्हाला एक बघायला मिळेल. म्हणजे पूर्णतः शूट केलेलं नसणार. म्हणजे रोज तुम्ही एक जरी पेपर उचलून जर केला, रोजचा एक पेपर, तरी तुमचे 40 दिवसात 40 सगळे पेपर झालेले असणार आणि प्रोडक्टिव्हिटी वाढलेली असणार, ठीक आहे. चला, तर मग हे तुमच्यासाठी आणलेलं एक खूप मोठं सरप्राईज आहे. आणि लिटरली म्हणजे पोरांना म्हणजे अजून काय काय आणि एकदम प्रोडक्टिव्ह देता येईल. म्हणजे कोणत्याही हालतीत आपल्याला ही प्रिलिम्स काढायचीच आहे, लास्ट अटेम्प्ट समजून, असं करून ते केलेलं आहे. सो तुम्ही याचा नक्की फायदा घेऊ शकता, ठीक आहे. चला, आता मी पुढे जाते. एक मिनिट. तर हा आपला प्रश्न झालेला आहे. आता आपण पुढे जातोय. हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे, ठीक आहे. आता हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा, तर याच्यामध्ये तुम्हाला कधी पण लक्षात ठेवायचं की असे जे प्रश्न असतात हे थोडेसे फॅक्च्युअल प्रश्न असतात. तर हे तुम्हाला लक्षात राहील. पर्यटन सॉरी एक मिनिट फक्त मला 1 मिनिट सेट व्हायला थोडासा याला वेळ जाईल. पहिला पर्यटन जिल्हा जो आहे तो कुठला आहे, तर सिंधुदुर्ग, ठीक आहे. पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग. आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय इन्फॉर्मेशन आपण देऊ शकतो, तर एकदम फॅक्च्युअल प्रश्न असतात हे. तर हे अशा फॅक्च्युअल प्रश्नांमध्ये फक्त फॅक्च्युअल गोष्टी लक्षात ठेवायच्या, खूप काही ताण घ्यायचं नाही याच्यावरती, ठीक आहे. तर बघा, पहिला पर्यटन जिल्हा आपण पाहिला तर राजधानी कुठली आहे, पर्यटनाची राजधानी महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद आहे. आणि पर्यटन धोरण कधी आलं महाराष्ट्रामध्ये, 2016ला आला. पर्यटन विकास महामंडळ कधी, 20 जानेवारी 75ला. अमर्याद महाराष्ट्र घोषवाक्य आहे, बिलकुल अमर्याद महाराष्ट्र, ठीक आहे. खूप सुंदर. 16 मेला आपण जागतिक कृषी पर्यटन दिन महाराष्ट्रामध्ये सेलिब्रेट करतो, ठीक आहे. बस एवढ्या फॅक्च्युअल गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या, याच्यात काही कन्सेप्ट नाही आहे. चला पुढे आपण जाऊ. बघा, आता हा प्रश्न पहा. याच्यामध्ये त्यांनी काय विचारलं इथे पहा की जालना जिल्ह्याच्या सीमा कोणत्या कोणत्या याला जुळतो. म्हणजे मध्यातला एक त्यांनी घेतला आणि त्याच्यामध्ये आजूबाजूचं त्यांनी कुठल्या सीमा टच होते ते बघितलं. आता अशा वेळेस मग आता तुम्ही सगळेच्या सगळं महाराष्ट्राचा मॅप कराल का, करावंच लागणार आहे. पण कसा, PYQ थ्रू. आता पहिले फक्त जालना फोकस करायचा, त्याच्या आजूबाजूचं करायचं. आता हे कधी होईल, जेव्हा तुम्ही स्वतःच्या हाताने काढत राहाल, मॅपवर प्रॅक्टिस करत राहाल, स्वतःच्या हाताने नोट्स काढत राहाल, स्वतः लिहत राहाल, कंटाळा नाही करणार, त्यावेळेस हे शक्य होतं. नाही तर फक्त वाचून फक्त बघून मॅप होत नाही. स्वतःच्या हाताने काम केल्याशिवाय होणार नाही, ठीक आहे. आता आपण बघू की जालन्याच्या आजूबाजूला काय आहे. अरे हा प्रश्न राहिला होता ना आपला, हे बघा. हा प्रश्न एक राहिला होता, पहिले मी कव्हर करून देते, जो सुटला होता आपला. महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे कुठे आहे, तर पूर्ण महाराष्ट्रात फक्त 2च ठिकाणी डोलोमाइटचे साठे म्हणून वेगळं लक्षात ठेवायची याला गरज नाही. ते म्हणजे फक्त काय, ते यवतमाळ आणि रत्नागिरी. कसं लक्षात ठेवायचं मग की रत्ना जी आहे ना, रत्ना,
ती काय करत होती, माळ घालून, माळ म्हणजे यवतमाळचं माळ म्हणजे ज्वेलरी घालून ती काय करत होती, ती छान डोलत होती. ठीक आहे. रत्ना एक छोटीशी मुलगी आहे, तिला खूप मस्त माळ मिळाली आणि ती खूप खुश झाली की आता छान मला माळ मिळालेली आहे. आणि ती मग काय करत होती तर डोलत होती छान प्रकारे. ठीक आहे. तेवढं छोटे एका लाईनमध्ये क्लिअर आहे पूर्ण हा डोलोमाईट. ठीक आहे. ही ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आलं लक्षात. आता आपण बघू जालना. तर त्याच्यासाठी मी मॅप शोधत आहे, जो की आपण तिकडे मॅप यूज केलेला आहे, तर त्याच्यावरूनच तुम्हाला सांगते मी. कुठे रे बाबा, हां पहा आलं. हां बघा, दिसतंय तुम्हाला, थोडंसं झूम करते तुमच्यासाठी. बघा तर जालना पहा, जालना आहे हा जालना. ठीक आहे. मधातला त्यांनी घेतला, तुम्ही नेहमी काढाल तर हळूहळू एक 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 तुमचं पाठच होतं. ठीक आहे. आता काय काय लागलेलं आहे, तो बुलढाणा लागलेला आहे, त्याला डायरेक्ट अटॅच आहे, दिसतंच. इथं औरंगाबाद, हे तर आपल्याला काही नो डाऊट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बीड डायरेक्टली आहे आणि त्याच्यानंतर आहे परभणी, म्हणजे 4च आहे. तर बाकीचं काही आहे का लागलेलं नाही. आलं लक्षात तुमच्या. बुलढाणा, औरंगाबाद, बीड, परभणी. आणि एवढीच पिक्चर मेमरी, एवढाच महाराष्ट्रातला तुकडा तोडायचा, त्या PYQच्या तिथे चिपकवायचा, झाली तुमची छोटीशी नोट्स तयार आणि त्याच्यात तुमच्या हाताखालून गेलेला आहे. जालनाला मग काय आहे तर बुलढाणा, औरंगाबाद, बीड, परभणी. ओके. चला जायचं पुढे. हा 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 हे झालंय ना, हा प्रश्न झाला, हाही झालाय. हां, पर्यटन जिल्हा आपण बघितला, हे पण बघितलं मॅप थ्रू. येस. आता हा बघा, हा प्रश्न कसा आहे, हा थोडासा सोपा प्रश्न, लॉजिक वाईज प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल मॅडम हा प्रश्न इकॉनॉमिक्समध्ये जातो का, तर इकॉनॉमिक्स भूगोल दोन्ही इकडे जातोय. बघा काय, 1950-51 ते 2013-14 म्हणजे आत्ता रिसेंटपर्यंत एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये म्हणजे पूर्ण देशाच्या ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टमध्ये शेतीचा वाटा कसा असेल, प्रवृत्ती कशी असेल. आता हे कॉमन सेन्स प्रश्न आहे. ह्या प्रश्नांना काय म्हणायचं, हॅशटॅग कॉमन सेन्स प्रश्न. याच्यासाठी अभ्यासाची गरज नाही किंवा तुम्ही वाचून गेलेल्या नॉलेजची गरज नाही, हे डायरेक्टली आलेले प्रश्न असतात. ठीक आहे. तर कसं लक्षात ठेवायचं, तसे पहा आपण काय होतं ते हळूहळू पहिले आपण कृषीवरती फोकस केलं, मग नंतर आपण औद्योगिकरणावरती आलो. ठीक आहे. मोठमोठे भांडवली आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले दुसऱ्या पंचवार्षिक योजनांमध्ये, हे झालं नॉलेज. पण तसंही जर फक्त कॉमन सेन्सचा यूज केला तर आता तसंही आपण नंतर हळूहळू इतकं सेवा क्षेत्र एक्सपांड झालं, IT ह्या सगळ्या गोष्टी की त्या, आणि आता आपण मेक इन इंडिया, मेड इन इंडियाकडे वळत आहे. म्हणजे हळूहळू शेतीचे जे वाटा आहे तो कसा आहे तर घटता आहे. हे काय तर आपल्या जनरल आपण न्यूजपेपर वाचतो, करंट अफेअर बघतो, तर आपल्या नॉर्मलाइज आपल्या रोज दैनंदिन जीवनात काय होतं त्याचं ते प्रतिक्रिया, म्हणजे कॉमन सेन्स प्रश्न. याच्यासाठी तुम्ही नॉलेजनी गेला तर फारच उत्तम, नाही तर डायरेक्टली असा अनअटेम्प्टेड सोडायचा का, तो सोडून यायचा का नाही. नॉर्मलाइज प्रश्न आहे, घाबरायचं नाही आणि सोडवून यायचं, सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्नामध्ये ना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, याला म्हणतात आपण वर्ड थेरपी. इथे लिहा, इथे काय लिहायचं, वर्ड थेरपी. जे सागर सर नेहमी तुम्हाला सांगतात ते म्हणजे वर्ड थेरपी. कधी कधी आपल्याला जो शब्द असतो ना, हा शब्द सांगत असतो की मला काय अपेक्षित आहे. आता या ठिकाणी पहा, महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागात खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे. शाश्वत तुलनात्मक, याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं वर्ड माहिती आहे का कुठला आहे, तो आहे शाश्वत, म्हणजे सस्टेनेबल, जे की चिरकाल राहतं, ज्याच्यामुळे काय नाही आहे तर हार्म नाही आहे, जी संपून जाण्यासारखी गोष्ट नाही आहे. ठीक आहे. तर अशी गोष्ट कशी आहे, शाश्वत, जी टिकणारी गोष्ट आहे. हा एक काय वर्ड ऑफ द प्रश्न. आता त्याच्यावरून प्रश्न सुटतो का पाहू आपण. शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योग. आता कृषी उद्योग नाही आहे, कृषी प्रक्रिया म्हणजे प्रोसेस्ड प्रक्रिया. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये कुठे ना कुठे काय तर मॅन्युफॅक्चरिंग आहे, तर त्याच्यामध्ये आता हे शाश्वत आहे का तर नाही. ठीक आहे. वन आणि खनिज संपत्ती, खनिज संपत्ती शाश्वत आहे का तर नाही. कापड उद्योग, कापड उद्योगासाठी मोठमोठ्या मशिनरी सगळ्या गोष्टी, हे शाश्वत आहे का तर नाही. ठीक आहे. तर मग शाश्वत काय, मत्स्यपालन. ठीक आहे, जे नॅचरल आहे. फलोत्पादन नॅचरल आहे. पर्यटन आहे जे नॅचरल आहे. ठीक आहे. ह्या कुठल्या गोष्टी, कुठले लाभ आहे हे, तर ही तिथले शाश्वत लाभ आहे. मग हे लाभ नाही आहे का मॅडम, हो हे लाभ आहे पण शाश्वत नाही आहे. आलं तुमचं लक्षात, याला म्हणते वर्ड थेरपी. म्हणून मग उत्तर नंबर फक्त ड. बरं, मग कन्फ्युजन होऊ शकते मॅडम आमचं की वो इथं वन आहे, वनही तर शाश्वत आहे ना मॅडम. मग अरे मग ऑप्शनमध्ये आहे का तसं, आपल्याला ड तर पाहिजेच. मग ड सोबत यांनी फक्त सी मारलेला. कापड उद्योग तर तसंच नाही घेत.
बरोबर, कापड उद्योग, कारण त्यांनी कोकणाची गोष्ट केलेली आहे. ठीक आहे, म्हणून आपल्याला सी तर पाहिजेच नाही एनी हाव, म्हणून मग ऑप्शन नंबर डी फक्त नंबर 3 असं मारायचं असतं उत्तर. तर याच्यामध्ये वर्ड थेरपी. आणि समजा त्याच्याही पलीकडे जर सपोज वेळ नाही उरला तुमच्याकडे, तुमचे अटेम्प्टही कमी आहे आणि आता कसं जायचं आणि मारायचं आहे, वाचायलाही वेळ नाही आहे, तर त्यावेळेस मोर इलॅबोरेटेड जे राहतं म्हणजे जास्त स्पष्टीकरण केलेलं, कॉमा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लिहून घ्या तुम्ही, ती ट्रिक आहे ती, मोर इलॅबोरेट केलेलं, त्याच्यामध्ये कॉमा वापरू शकतात ते, कॉमा. त्याच्यानंतर एखादी गोष्ट बोल्ड केलेली असते किंवा ब्रॅकेटमध्ये एखादी गोष्ट दिलेली असते त्याचंच नाव, किंवा मग अशा तिरप्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं असते, किंवा लंबच्या लंबन त्याच्यात त्याला अजून एक्सप्लेन केले असते. असे जे मोर इलॅबोरेटेड आहे ते ऑप्शन नंबर मारून यायचं, जर आपल्याला वेळच नाही आहे, नॉलेजनी प्रश्न सुटत नाही आहे, अटेम्प्ट कमी झाले आहेत त्यावेळी. तर मग इथं मत्स्योत्पादन कॉमा, फलोत्पादन कॉमा आणि पर्यटन. आलंय लक्षात तुमचं? चला ठीक आहे. आणि सपोज आता हिस्ट्रीमध्ये होतं ते असं बाकीच्यांचे शॉर्ट फॉर्ममध्ये नाव आणि एखाद्याचं न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे अशा प्रकारचं नाव, पूर्ण नाव. तर असं असते काही ट्रिक्स ज्या हळूहळू पेपरच्या भाषा आणि आयोगाचा स्ट्रक्चर, म्हणून तुम्हाला म्हणते की डायरेक्ट पहिले आयोगाचं, कधी कधी मराठीत प्रश्न सुटत नाही, इंग्लिशमध्ये डायरेक्टली कळून जातो, कारण की ते स्पेसिफिकली दिलेलं असतं. म्हणून आयोगाचा प्रश्नपत्रिका जवळ ठेवूनच सगळं काम करायचं आहे. ते डायरेक्टली तुम्ही प्रश्नपत्रिकांचे संच तुम्ही आणता, ते बिलकुलही पटण्यासारखं नाही, त्यांनी रिझल्ट येणार नाही. ठीक आहे, चला पुढे जाते. हां, आता बघा, आता हा जो प्रश्न आहे हा तुम्ही तुमच्या नॉलेज बेसला ॲड करायचा असतो. ठीक आहे, आपण सगळं हे केलेलं आहे, काय म्हणतात त्याच्यामध्ये आदिवासी आणि ज्या जमाती आहे ह्या कुठे कुठे महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात कुठला आहे ते पण बघितलं. पण आता याच्यामध्ये असे यांना क्वेश्चनला काय म्हणतात, हॅशटॅग फॅक्च्युअल क्वेश्चन, जे आपल्याला ॲड करायचं. आता तिथेच जाऊन वरती ॲड करायचं किंवा आपल्या नॉलेजमध्ये ॲड करायचं. ते म्हणजे की महाराष्ट्र शासनाने 2013च्या केळकर समितीचा जो अहवाल आहे त्याच्यानुसार माहिती आहे का की प्राचीन आदिवासी गट म्हणून कोणाकोणाला घोषित केलेला आहे फक्त, तर कातकरी, माडियागोंड आणि कोलाम याच्यामध्ये भिल्ल येतं का, तर नाही. तर असं करायचं, भिल्लला गोल आणि त्याला करायचं क्रॉस. मग आपल्याला पिक्चर मेमरी आपली स्ट्रॉंग असते, मग ते लक्षात येतं की भिल्लला मॅडमनी काय केलं होतं, नाही म्हटलं होतं. कोणानुसार, 2013च्या केळकर समितीनुसार. ठीक आहे, आलंय तुमच्या लक्षात? तर हे अशा प्रकारे तुम्हाला करायची असते रिव्हिजन आणि अशा प्रकारे तुम्हाला करायचं असतं पेपरचं ॲनालिसिस. आलंय तुमच्या लक्षात हे? सो अजून एकदा परत तुम्हाला मी कळवते, आपला हा पेपर झालेला आहे 2018चा आणि आय होप आपण बरंचसं कव्हर केलेलं आहे. तुम्हाला अप्रोच शेवटपर्यंत कळला असणार, रिव्हिजन मारायची कशी, PYQचं ॲनालिसिस करायचं कसं आणि ही जी येणारी प्रिलिम्स आहे ती काढायची कशी, कारण आता तुमची लगेचच येऊन जाईल डेट, जशी राज्यसेवेची आली आहे तशी. ठीक आहे, घाबरण्याचं कारण नाही, अजूनही हातातून वेळ गेलेली नाही. तुम्ही छान ही विश्लेषण बॅचचा तुम्ही पूर्ण महाराष्ट्राने वापर करून घेतला पाहिजे. मला असं वाटते की वन अँड लास्ट असं विचार करा, इन्व्हेस्टमेंट आपल्या स्वतःसाठी, स्वतःच्या वेळेची, स्वतःच्या पैशाचा एकदम प्रॉपर यूज, आणि किती परवडत असेल नसेल तरी आयोगाचे ॲज इट इज प्रिंट आणा, त्याला बिलकुल बिम्प्रेस करू नका प्लीज. डायरेक्टली तुमच्या डोळ्यांना आयोगाची भाषा कळली पाहिजे, आयोगाचं स्ट्रक्चर फॉर्मॅट समजलं पाहिजे, तर तिथे जाऊन तुमचा वेळ वाचेल. ठीक आहे, त्याच्या प्रिंट आहे सेक्शन A, तुम्ही जास्तीत जास्त प्रिंट करा. याच्यामध्ये तर आपण सगळे पेपर जे तुम्हाला ॲपमध्ये ऑलरेडी लोड करून ठेवलेले आहे, ते 41 प्रश्नपत्रिका आहे, ती इकडून तिकडून तुम्हाला आणण्याची पण गरज नाही, सगळं एका ठिकाणी व्यवस्थित सिस्टमॅटिकली लोड केलेलं आहे. ठीक आहे, हळूहळू त्याच्यामध्ये लेक्चर्स पडणं चालू होतील. 10 तारखेपासनं म्हणजेच उद्यापासनं ती बॅच लॉन्च होते आहे. जर तुम्हाला त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही यू ऑल आर वेलकम. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी ऑलरेडी डिटेल त्याची दिलेलीच आहे. सो थँक्यू सो मच आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स.